आपण आता लाईव्ह आहोत. नमस्कार, मी विक्रम अडसूळ, राज्य संयोजक ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र. मागील 1 मे पासून कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्यांच्याशी हितगुज व्हावं म्हणून ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून आपण शिक्षण संवाद हा कार्यक्रम चालवत होतो. आपण मे महिन्यामध्ये शिक्षण संवाद 1.0 हा चालवला आणि जूनमध्ये 2.0 हा दुसरा भाग आपण चालवला. यामध्ये आपण देशभरातील आणि जगभरातील शिक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक, प्रेरणादायी अधिकारी यांचे संवाद आपण आयोजित करून महाराष्ट्र तसेच देश आणि जगातील शिक्षकांना निमंत्रित करून, अधिकाऱ्यांना निमंत्रित करून या ठिकाणी आपण पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना एक दर्जेदार संवाद देण्याचं काम केलं. वास्तविक पाहता आपण 30 जूनला 2.0 एज्युटॉक 2.0 बंद केला होता, परंतु आदरणीय आजचे जे आपले संवादक आहेत यांची वेळ आपल्याला आजची म्हणजे 3 जुलैची मिळाली होती, म्हणून आपण आजचा हा संवाद जो आहे तो खास विशेष आणि स्पेशल असा ठेवलेला आहे. मी विशेष आणि स्पेशल याच्यासाठी म्हणतो कारण आपल्याशी आज संवाद साधायला येत आहेत तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, या मातीतून जगून या मातीसाठी काम करणारं व्यक्तिमत्व, भारताच्या सर्वोच्च मोठ्या पदावर काम करूनही कसलाही अंगी लवलेश नसणारं व्यक्तिमत्व, आदरणीय ज्ञानेश्वरजी मुळे साहेब, माजी परराष्ट्र सचिव आणि मानवाधिकार सदस्य भारत सरकार. आदरणीय साहेब, आपलं या संवादामध्ये स्वागत. नमस्कार. आपल्या या कृतिशील शिक्षक मंडळींना सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी आपला आजचा संवादाचा विषय आहे कोरोना नंतरचे शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने. परंतु ही शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयाला सुरू करण्यापूर्वी मी आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आपणा सर्वांना परिचय करून देणार आहे. आपणा सर्वांना आदरणीय साहेबांबद्दल माहिती आहेच, तसेच आपण मागील 3 दिवसापासून आदरणीय साहेबांच्या संवादाविषयी आपल्या समूहामध्ये वेगवेगळ्या चर्चा करत आहोत. किती प्रेरणादायी व्यक्तिमत्व, कसं काम केलं असेल, कसा अभ्यास केला असेल, इतक्या पदावर मोठ्या पदावर जाऊनही आज आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. तर आपला जे चर्चा आहे ते आता थांबवून आपण डायरेक्ट आज साहेबांशी संवाद साधणार आहोत. आपण सुरुवातीला आदरणीय साहेब, आम्हाला आजचा जरी विषय माझा असला की कोरोना नंतरचे शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, त्याच्या अगोदर आम्हाला तुमच्याशी हितगुज करायचं आहे, आम्हाला प्रेरणा घ्यायची आहे. कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रभरातील शिक्षक, नुसते शिक्षकच नाहीत तर ते पालकही आहेत, म्हणून आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलासाठी हा आजचा कार्यक्रम पाहणार आहेत. आदरणीय साहेबांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब हे भारताचे नावाजलेले परराष्ट्र कूटनीती तज्ज्ञ म्हणजेच राजदूत असून ते मराठीतील प्रथित साहित्यिक व संवेदनशील कवी आहेत. सध्या ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुद्धा आहेत. महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सगळ्या कामामध्ये मदत करणारा दिल्लीतील उच्च पदस्थ अधिकारी म्हणून साहेबांची ओळख आहे आणि सगळ्यांना उपयोगी पडणारा एक कोल्हापुरी चेहरा, मी तर म्हणेन सगळ्यांच्या उपयोगी पडणारा चिराचा, जे आपण चिराचा दगड म्हणतो ना, मैलाचा दगड, त्या साहेब आहेत. साहेबांची शैक्षणिक पार्श्वभूमी सांगतो.
माझा ज्यावेळेस जन्म झाला होता, मी ज्यावेळेस 3 वर्षाचा होतो त्यावेळेस आदरणीय साहेब हे IAS म्हणजे IFS झालेले होते. म्हणजे साहेबांचा या ठिकाणी परिचय करून देतो. कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुल लाट तालुका शिरोळ येथे गरीब शेतकरी कुटुंबामध्ये साहेबांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी 4थी पर्यंत शिक्षण झालं. कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन या जिल्हा परिषदेच्या पब्लिक स्कूलमध्ये साहेबांचं शिक्षण पुढचं झालं. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही संस्कृत विषयामध्ये जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप राज्यस्तरीय जिंकणारा ग्रामीण भागातील पहिला विद्यार्थी म्हणून आदरणीय साहेबांनी मान पटकावलेला आहे. साहेबांनी BA जे आहे हे शिवाजी विद्यापीठामध्ये केलेलं असून तेही त्या विद्यापीठामध्ये सुद्धा BA ला प्रथम आलेले आहेत. MA साहेबांनी साहेब आवाज येतोय? हो येतोय मला. माझा आवाज येतोय तुम्हाला? येस. 1983 मध्ये आदरणीय साहेबांनी UPSC मध्ये IFS म्हणून त्या ठिकाणी साहेबांची निवड झाली. विक्रम सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. विक्रम सरांना थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आलेला दिसतोय. 1-2 मिनिट. आता येतोय का क्लिअर? हो येतोय क्लिअर. थोडा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल. मला वाटलं माझ्याकडे आहे की काय प्रॉब्लेम. UPSC क्लिअर केलं तिथपर्यंतच ऐकू आलं होतं, त्याच्या पुढचं ऐकू नाही आलं विक्रम. साहेबांनी काउन्सिल ऑफ ठळक कामगिरी साहेबांची काउन्सिल ऑफ जनरल, एक मिनिट मी थोडं कनेक्टिव्हिटी चेक करतो माझी. ठळक कामगिरी साहेबांनी काउन्सिल जनरल ऑफ इंडिया भारत आणि अमेरिका या देशांमध्ये सांस्कृतिक बंध निर्माण करण्यात साहेब यशस्वी झालेले आहेत. अमेरिकेमध्ये मीडिया इंडिया 2014 या व्याख्यानमालेची सुरुवात आदरणीय भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद म्हणून स्वच्छ दूतावास ही संकल्पना राबवून उदाहरण घालून दिलेलं होतं. दूतावास आपल्या दारी ही योजना सुद्धा आदरणीय साहेबांनी केलेली होती आणि त्याबद्दल साहेब आपल्याला सविस्तर सांगणारच आहेत. आदरणीय साहेबांनी विविध ठिकाणी काम केलेलं आहे, परंतु वेळ न घेता मी साहेबांच्या बोलण्यातून या सगळ्या कामांवरती आपला पडदा पडणारच आहे. आदरणीय साहेब, मी आपल्याला या ठिकाणी बोलतं करतो आणि सर्वात प्रथम आपणाला मी आपल्या बालपणात घेऊन जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट या गावात जन्म झाला. तेथील आपले बालपण आणि प्राथमिक शिक्षण कसे झाले हे आम्हाला थोडक्यात सांगा. निश्चित सांगतो. त्यापूर्वी मला तुमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मनपूर्वक अभिवादन करू द्या. माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये शिक्षकांचं स्थान खूप प्रचंड मोठं आहे आणि माझ्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या पुस्तकात आवाज येतोय ना माझा? हो येतोय सर. माझ्या पुस्तकामध्ये माती पंख आणि आकाशमध्ये मी याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे की शिक्षकांचा माझ्या जीवनावरती किती खोल परिणाम झालेला आहे. आणि आज कृतिशील शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, कृतिशील शिक्षकांशी माझा संवाद होतोय, याचा मला खूप आनंद होतोय. आणि तुमचा शॉर्ट फॉर्म ATM आहे. नॉर्मली ATM मधून पैसे येतात,
पण मला वाटतं तुमच्या या फोरम मधून विचारधन आणि खऱ्या अर्थानं कृतीधन जे आहे ते तुमच्या ATM मधून निश्चित येत असणार याची मला खात्री आहे. आज हा या संवादात भाग घेताना मला खूप आनंद होतोय आणि खरोखरच तुमच्या सगळ्या या संवादाकडे मी फार आनंदाने आणि उत्सुकतेने त्याची वाट पाहत होतो. बालपणाविषयी सांगायचं झालं तर माझं बालपण सर्वसाधारण खेड्यामध्ये जसं बालपण जातं लोकांचं तशाच पद्धतीचं माझं बालपण होतं. पण आजचं खेड्यातलं सुद्धा बालपण जे आहे ते आणि साधारण 40 वर्षापूर्वीचं जे बालपण आहे 50 वर्षापूर्वीचं बालपण त्याच्यामध्ये फार मोठं अंतर होतं. आमचा बराचसा वेळ हा नदीवरती आंघोळ करण्यामध्ये, विहिरीमध्ये डुबक्या मारण्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करण्यामध्ये जायचा. आम्ही मस्तपैकी झाडांच्या वरती उड्या मारत असू, सूर पारंब्या, हुतुतू किंवा विटी दांडू हे आमचे त्या काळचे आवडते खेळ होते. त्याचबरोबर आट्यापाट्या आणि बाकीचे पतंग उडवणे. थोडक्यात एक अतिशय आनंदमय असं आमचं जे बालपण आहे ते गेलेलं आहे. आणि घरात आम्ही फार क्वचित असू, म्हणजे आज सगळी मुलं इंडोर झालेली आहेत दुर्दैवाने आणि कोरोनामुळे तर अधिकच इंडोर झालेली आहेत. या पार्श्वभूमीवरती सुट्टी असो किंवा शाळा असो आमचा 90% वेळ जवळजवळ बाहेर जायचा आणि संध्याकाळ झाल्यानंतर पक्षी जसे घराकडे परततात तसे आम्ही अगदी जड पावलाने घराकडे परतत असू. आणि घरातलं वातावरण फार छान होतं. आमच्या घरी सगळे वारकरी कुटुंब असल्यामुळं अत्यंत सोज्वळ वातावरण. आमच्या घरी शिव्या ऐकायची संधी आम्हाला कधी मिळाली नाहीये, त्यामुळे शिव्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही थोडे मागास आहोत. चांगल्या शिव्या देता येत नाहीत. आमच्या घरामध्ये सतत भजन कीर्तन संकीर्तन असं वातावरण असल्यामुळे मनावरती एक अतिशय सकारात्मक परिणाम झाला. भांडणं आमच्या घरात फारशी मी कधी पाहिली नाही. म्हणजे साहेब, ज्याला तुमचं सकस बालपण म्हणतो अशा प्रकारचं अत्यंत समृद्ध आणि सकस बालपण तर जगता आलं. मला एक तुमची बालपणीची खोडी सर्वांना ऐकायला आवडेल की असं काही एखादी आठवण आहे का की तुम्ही काही खोडी केली आणि तुम्हाला वडिलांनी सांगितलं किंवा गुरुजींनी तुम्हाला असं काही सगळ्या अरे मुलांनी अशा खूप खोड्या. आम्ही काय करायचो, नदीतून पोहत पलीकडच्या बाजूला जात असतो. कारण आणि पलीकडच्या बाजूला आमच्याकडे बऱ्यापैकी त्या ठिकाणी काकडी, त्याच्यानंतर कलिंगड, अशा प्रकारचे खूप त्या तिकडे शेती होती. त्यामुळे तिकडे जायचं आणि छानपैकी बसून काकड्या खायचे, फळं खायची, पेरू खायचे. आणि मग बऱ्याचदा असं व्हायचं की तो मालक जो आहे आपल्याला काही त्या काळामध्ये चोरी असते काय याची काही कल्पना नसायची. त्यामुळे बऱ्याचदा मालक पाठ लागले की मग पळत यायचं आणि पाण्यात उडी घ्यायची आणि आपल्या बाजूला पोहत यायचं. बऱ्याचदा ते ढेकळं घेऊन किंवा छोटी दगडं घेऊन आम्हाला मारायला यायचे. आणि खूप म्हणजे ती धावपळ जी आहे ते जीव आपला खालीवर व्हायचा. एक दोनदा तर मग ह्या लोकांनी शेवटी आमच्या घरी येऊन तक्रार केली पलीकडच्या गावातल्या लोकांनी. आणि मग आमच्या घरामध्ये आमची बऱ्यापैकी आमच्या वडिलांनी जी आहे ती खरडपट्टी काढली आमची. पण म्हणजे त्याच्यामध्ये एक निरागसपणा होता, म्हणजे आपण चोरी करतो ही भावनाच नव्हती. बालपण हे बालपण असतं. म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अगदी खरं. आणि आजकाल आंब्याचा आणि जांभळांचा सीझन आहे दिल्लीमध्ये सुद्धा. हो. तर आंब्याच्या आणि जांभळाच्या झाडावरती तर आम्ही 24 तास असतो. म्हणजे माझं तर संपूर्ण अंग जे आहे ते जांभळ होऊन जात असत. जीभ तर व्हायचे होते सहज असं जे होते, पण संपूर्ण अंगाला रंग लागायचा, कपड्यांना रंग लागायचा. फार छान दिवस होते. साहेब, नंतर तुम्ही प्राथमिक शिक्षण घेऊन तुम्ही कोल्हापूर मधल्या राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन मध्ये केला. तिथला काय अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? ही जी शाळा होती त्या काळामध्ये अतिशय युनिक अशी शाळा होती. कारण जिल्हा परिषदेने स्वतः पुढाकार घेऊन ग्रामीण भागातल्या हुशार मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना एकत्र आणण्यासाठी ही शाळा सुरू केली होती. आणि मग त्यांची स्पर्धा परीक्षा व्हायची. आणि तिथं आल्यानंतर मला खरं कोल्हापूर म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या गावातली मुलं काय असतात, म्हणजे एक कोल्हापूर जिल्हा जरी धरला तरी भुदरगड, चंदगड, आजरा, गडिंग्लज या भागातल्या लोकांची बोली वेगळी, शाहूवाडीतल्या
भागातल्या लोकांची बोली वेगळी. आम्ही शिरोळ हातकणंगले या तालुक्यातल्या आम्हा विद्यार्थ्यांची बोली वेगळी. आणि एकत्र सहजीवन हा काय प्रकार असतो ह्या आयुष्यात पहिल्यांदा कळालं. पण त्याच्यापेक्षा मोठा जो परिणाम झाला तो कोल्हापुरात आल्यामुळं शाहू महाराज, आंबेडकर, महात्मा फुले, आगरकर ही सगळी जी मोठी मंडळी होती त्यांच्या कार्याचा कोल्हापूरमध्ये फार जबरदस्त प्रभाव पडला आमच्या मनावर. कारण हे सगळे सतत चर्चेत असणारे विषय होते. आणि आमची शाळा सुद्धा त्या प्रेरणेनं तयार झालेली शाळा होती की बाबा खेड्यापाड्यातनं मुलं आली पाहिजेत, सगळ्या जाती धर्मातून ती आली पाहिजेत आणि ती देशाच्या सेवेमध्ये चांगल्या ठिकाणी रुजू झाली पाहिजेत या उद्देशाने शाळा सुरू केलेली होती. साहेब, नंतर तुम्ही 10वी नंतर बी ए पर्यंत तुमचं कुठं झालं आणि नंतर तुम्ही MA तर मुंबईमध्ये केलेला आहे. तर मग तो काही कालावधी तुमचा कसा खडतर गेला, प्रसंग कसा होता, की परिस्थिती कशी होती, कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? कॉलेजमध्ये असताना खऱ्या अर्थानं आम्हाला थोडीशी ज्याला म्हणतो ना खिशाला परवडणारं शिक्षण नव्हतं. आणि गावाकडून डबा यायचा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट ST बसेस मधून. ST मध्ये. यस. आणि बऱ्याचदा तो इचलकरंजीच्या डिपोवरती लोक चोरून न्यायचे आमचे डबे, कारण तिथं ती गाडी थांबलेली असायची. त्यामुळे अनेकदा डबा मिळायचा नाही. आणि डबा ज्या दिवशी मिळत नसे त्या दिवशी आम्हाला उपाशी राहण्याशिवाय पर्याय नव्हता. किंवा मग त्या काळामध्ये साधारण 15 पैशाला बटाट्याची भाजी आणि 3-4 पुरी अशा आमच्या हॉस्टेल जवळ एक हॉटेल होतं, तिथून आम्ही आणत असू. आणि 50-75 पैशामध्ये आम्हाला भूक भागवावी लागत असे. बऱ्याचदा चिरमुरे, कुरमुरे किंवा केळी खाऊन आम्हाला. पण त्या काळात तसं दारिद्र्याचं काही वाटत नव्हतं. म्हणजे आता वाटतं की अरे बापरे आपण असे दिवस पाहिले आहेत. पण त्या काळामध्ये ते सगळं सहजासहजी आमच्यापेक्षाही वाईट अवस्था असणारी मुलं होती आणि ती कमवावं शिका योजनेत शिकायची. तर कॉलेजमध्ये खऱ्या जीवनाचं दर्शन घडलं. आपल्याकडे पैसे नसताना काय हाल होतात ते कळालं. पण त्याचबरोबर खूप चांगली व्याख्यानं ऐकायला मिळाली कोल्हापूरमध्ये. मग आता SS आपले शिवाजी राव भोसले असो देत, प्राचार्य शिवाजीराव भोसले असोत, अनेक राजकीय नेते SM जोशी, नाग गोरे, गप्र प्रधान आणि बाकी. कारण कोल्हापूरला किंवा महाराष्ट्रामध्ये ही व्याख्यानमालांची परंपरा फार जुनी आहे. तर त्यामुळं अतिशय सुंदर अशी भाषणं बिंदू चौकात ND पाटलांची भाषणं ऐकली आम्ही. 1977ला जी इलेक्शन झाली मोठी याच्यानंतर आणीबाणीनंतर, त्यात जयप्रकाश नारायण पासून चरण सिंगांच्या पर्यंत, यशवंतराव चव्हाणांच्या पासून मोरारजी देसाईंच्या पर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली. पु ल देशपांडेंच्या पासून निळू फुल्यांच्या पर्यंत. तो आता एक रोमहर्षक असा काळ होता आणि शिक्षणाचा काळ होता, अवघड काळ. हे सगळं करत असताना तुम्ही अचानक स्पर्धा परीक्षांकडे कसे वळलात किंवा तुम्हाला यासाठी कोणी मार्गदर्शन केलं? स्पर्धा परीक्षेकडे काय वळलं त्याचं कारण खूप वेगळं आहे. मी 6वीला असताना आमच्याकडे जिल्हा परिषदेचे तत्कालीन CEO शरद काळे हे नुकतेच कोल्हापूरला आलेले होते, नियुक्त होऊन CEO म्हणून. एकदम तरुणा बाण असा हा अधिकारी होता. तर आमच्या शाळेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना आम्ही शाळेत आमच्या प्राचार्यांनी बोलवलेलं होतं पहिल्या वर्धापन दिनानिमित्त. आणि त्यांचा विषय होता स्पर्धात्मक परीक्षेत महाराष्ट्रीयन विद्यार्थी मागे का, जो आजही विषय अनेकदा चर्चेला येतो. यस यस. तर त्यांच्या भाषणातलं मला फारसं काही समजलं नाही. फक्त त्यांच्या नावासमोर ते आल्यानंतर मी पाहिलं की शाळेतले शिक्षक वगैरे सगळे एकदम आदराने त्यांच्याकडे पाहतात. मी म्हटलं हा तरुण मुलगा एवढा आणि याला सगळे मोठे आमची शिक्षक मंडळी एवढं का मान देत आहे ते मला काही कळालं नाही. नंतर लक्षात आलं की त्या IAS या शब्दांच्या मध्ये ती जादू होती. यस. आणि त्या दिवशी रात्री मी झोपलो तर मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वरमुळे IAS असं मला स्वप्नात शब्द दिसले. आणि मी म्हटलं चला काहीतरी याच्या मागे योग आहे आणि आपण याचा पाठलाग केला पाहिजे. त्यावेळेपासून मी सुरू केलं हळूहळू माहिती घ्यायला. मी कलेक्टरना पत्र लिहित असे, पोस्टकार्ड त्या काळामध्ये, की मला तुम्ही भेट द्या. कारण कलेक्टर आणि महापालिकेचे जे आयुक्त असायचे ते 2च अधिकारी त्या काळात IAS होते आणि CEO हे तिसरे. त्यामुळे त्यांना मी पत्र लिहित असे. काही लोक पत्राची उत्तरं देत असत, काही लोक देत नसत. तर असा हा सगळा काय म्हणून त्या काळात पत्र मी लिहित असे की असं आहे, मला पण IAS व्हायचं आहे, मला पण काही कळत नाही, मार्गदर्शन करा वगैरे असं लिहित असे मी. त्याच्यामध्ये साधं अगदी एक लहान मुलगा 6वी 7वी 8वीतला जो लिहित असतो
कारण पेपरमध्ये आम्हाला वृत्तपत्र वाचण्याची सवय शाळेमध्ये लावलेली होती, गावी पण लागलेली होती घरातल्या वातावरणामुळे. त्यामुळे साधी का असे ना पत्र लिहिण्याचा छंद होता मला. त्या काळामध्ये कुसुमाग्रजांच्या पासून वि. स. खांडेकरांच्या पर्यंत सगळ्यांचे आम्ही पत्रव्यवहार शाळेत असताना केलेला होता. तर ते पत्र फारसं का त्याला कोणी उत्तर द्यायची नाहीत त्या काळामध्ये. नंतर काही लोकांनी दिली उत्तरं. विशेषतः कॉलेजमध्ये असताना मला थोडस जास्त अपॉर्च्युनिटी मिळाली. मी एक मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिलं त्या वाह! काळामध्ये, क्या बात है. शंकरराव चव्हाणांना, की म्हटलं कोल्हापूर सारख्या ठिकाणी मी ग्रामीण भागातल्या मुलांना आम्हाला IAS वगैरे व्हायचं असतं, इथे पुस्तक नसतं, ग्रंथालय नाहीत, इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण नाही आहे, तर काहीतरी करा आणि मला पुस्तकं पाठवा, असं पत्र लिहिलं होतं. त्याचं उत्तर पण वाह! आलं आणि ती हां. मोठी स्टोरी आहे माझ्या पुस्तकामध्ये, माती पंख मध्ये आलेली आहे. नक्की वाचू सर. अ, तुमची मग तुम्ही आणि एमपीएससी आणि अजून सांगायचं म्हणजे मी जेव्हा संपलं माझं BA, त्यावेळी आमच्या प्राचार्यांनी आबासाहेब शिंदे म्हणून सातारचे होते, अतिशय प्रोग्रेसिव्ह एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते आमच्या कॉलेजमध्ये कोल्हापूरला आलेले होते प्राचार्य म्हणून. क्या बात, क्या बात. त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं, कोल्हापूर हे किती जरी चांगलं वाटत असलं तुला, तरी हे डबकं आहे. त्यामुळे हे डबकं सोडून तू आता दूर जा. तुला तुझी प्रगती पाहायची असेल तर मुंबईला जा, दिल्लीला जा, विदेशात जा. आणि विदेशात जाता येत नसेल तर मुंबईला जा, कारण तिथे तुझा न्यूनगंड आणि अहमगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स दोन्ही गळून पडेल. तुझ्यापेक्षा तुला फार मठ्ठ लोक दिसतील, तुझ्यापेक्षा खूप बुद्धिमान दिसतील, तुला वाटत असेल आपण खूप गरीब आहोत, तर तुला अतिशय तुझ्यापेक्षा गरीब लोक दिसतील. तर हे म्हणजे त्यांनी मला मुद्दाम त्या ठिकाणी पाठवलं आणि मग त्या प्रेरणेतून मी मुंबईला आलो, मास्टर्स केलं तिथे. मुंबई विद्यापीठात पण मी पहिला आलो आणि मग पुढे UPSCचा अभ्यास करतच होतो मी. तुम्ही एमपीएससी पास झालात, एमपीएससी सोडून UPSC एका वर्षामध्ये तुम्ही ते पण पास झालात. तर त्या काळातला एखादा काय अनुभव मुलाखतीचा वगैरे काय असं काय तुमच्यावर डिप्रेशन आलं होतं? त्यावेळेस KG देशमुख हे MPSCचे अध्यक्ष होते. आणि मला काही प्रश्न म्हणजे मी त्याचाही उल्लेख माझ्या पुस्तकामध्ये सविस्तर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट, चांगली गोष्ट म्हणजे अभिमानास्पद मला वाटली ती अशी, की साधारण इंटरव्ह्यू संपताना ते मला स्वतः म्हणाले आणि सगळे बाकीचे पॅनलिस्ट उपस्थित त्यांच्या समोर म्हणाले, की यू आर कार्व्ड फॉर समथिंग बेटर. म्हणजे तू याच्यापेक्षा काहीतरी म्हणजे MPSC किंवा डेप्युटी कलेक्टर होण्यापेक्षा काहीतरी मोठं होण्यासाठी जन्माला आलेला आहेस, असं ते मला बोलले बरं काय. याचा पण मी पुस्तकात उल्लेख केला आणि मला वाटलं की माहिती नाही, कदाचित मला नापास करायचा त्यांचा हेतू असेल म्हणूनही त्यांनी म्हटलं असेल. आणि म्हणून मी एकदम गोंधळात पडून बाहेर पडलो. म्हणजे मला ते काही कॉम्प्लिमेंट्स आहेत असं त्यावेळेस वाटलं नाही 100%. मला वाटलं की मुद्दाम वगैरे असं काहीतरी बोलले असतील. मी जेव्हा पहिला आलो MPSCला आणि बोर्डावरती नाव पाहिलं माझं किंवा त्या MPSCच्या गुणवत्ता यादीमध्ये मी पहिला आहे हे लक्षात आल्यानंतर मग मला त्यांचे ते शब्द आठवले. आणि कारण मला बऱ्याचदा काय असतं, आपण इंटरव्ह्यू देतो पण आपल्याला कसा आपण इंटरव्ह्यू दिला याचं काही मूल्यमापन स्वतःलाच करता येत नाही. अगदी. सर तुम्ही मला वाटतं काहीतरी 27 ऑगस्ट 1983 ला नोकरीला UPSC नोकरीला सुरुवात केली, बरोबर? करेक्ट. परंतु 25 ऑगस्टला एक तुमचा सत्कार समारंभ झाला होता कोल्हापूरमध्ये. करेक्ट. खूप मोठा सत्कार समारंभ होता. हो. आणि आता मी काहीच बोलत नाही त्या संदर्भामध्ये, परंतु त्या संदर्भात म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं होतं तुमच्या सत्काराच्या वेळेस, तर ते जरा सांगता का? म्हणजे मी सांगणार नाही, तुम्हीच सांगा आता. हो, चव्हाण साहेब त्यावेळेस म्हणाले होते. खूप मोठा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले जवळजवळ 15 मंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्वतः वसंतदादा मुख्यमंत्री असताना ते स्वतः उपस्थित होते त्या कार्यक्रमाला. आणि कोल्हापुरातले अर्थात सगळेच दिग्गज उपस्थित होते. तर त्या कार्यक्रमात सत्कार झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले होते, की अनेक अधिकारी मी पाहिलेले आहेत, ते खेड्यातून येतात, बहुजन समाजातून येतात आणि मग ते एकदा अधिकारी झाले की त्यांना गावाचा विसर पडतो, राज्याचा विसर पडतो, जनतेचा विसर पडतो आणि आपण कुठून आलो हे त्यांच्या कधी लक्षात येत नाही. आणि मग माझ्या भाषणात मी त्यांना हेच सांगितलं, की बाबा हे जे तुम्ही बोललात साहेब, कारण मग सत्काराला उत्तर देण्याची संधी त्यांच्या नंतर देण्यात आली. मी असं म्हणालो होतो, की मी म्हणजे शेवटी भविष्य सांगेल काय आहे ते, पण मी तुम्हाला हे सांगू शकतो ठासून माझ्या आंतरिक आवाजातून, आत्म्याच्या आवाजातून, की मी असं काही करणार नाही आणि सतत
मातृभूमीला, मायभूमीला, मातृभाषेला आणि गावाला आठवणीत ठेवेल आणि जे काही मला करणं शक्य आहे ते सतत करत राहील. आणि कदाचित हे पाहायला तुम्ही असायला हवं, असाही त्या ठिकाणी मी त्यांना हे केलं होतं. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, खूप आनंद झाला असता. नक्कीच हा सर हा तुमचा बाणा आहे, हा तुमचा शब्द जो आहे तो आज महाराष्ट्रामध्ये हजारो IAS, IPS, IFS, MPSC करणारे क्लास 1, क्लास 2 अधिकारी आहेत. त्यांनी नक्कीच सरांचा आदर्श घ्यावा. आपलं गाव, माझा समाज, माझ्या गावातील मुलं माझ्यासारखी IAS कशी होतील, IFS कशी होतील, हे जडण्यासाठी माझ्यासमोर काही उदाहरणं आहेत. आमच्या अहमदनगर येथून अमेरिका इथे स्थायिक असलेले किशोरदादा गोरे खूप वेगळा आणि भन्नाट माणूस आहे, की त्या माणसाला असं वाटतं की मी काय करू, आणखीन मी गावात येऊन काय करू किंवा काय न करू. शुभांगीताई विखे असतील, विजय कुलांगे साहेब असतील, आमचे रमेश घोलप साहेब असतील, आजही आमच्या शिक्षकांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यांचा आमच्याशी नाळ जोडलेले आहे. असा आणखीनही सर्व अधिकाऱ्यांनी आदरणीय साहेबांचं वसा आणि वारसा चालण्याचं काम करावं असं या जाहीर कार्यक्रमातून बोलतो. साहेब, मी आपल्याला पुढे घेऊन जातो आणि आपल्या प्रथम नेमणूक त्याबद्दल घेऊन तुम्ही आतापर्यंत जो अनुभव जो आहे तो अनुभव आम्हाला सांगा थोडक्यामध्ये, आणि नंतर आपण आता मग आपल्या मुख्य विषय जो आहे तो आपण तिकडे जाऊयात. मी पहिल्यांदा माझी जपानमध्ये तिथल्या एम्बसीमध्ये तृतीय सचिव म्हणून 1984च्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मी तिथे जॉईन झालो. आणि पहिल्या विदेश सेवेमध्ये पहिल्या पोस्टिंग मध्ये तुम्हाला तिथली भाषा शिकावी लागते. ती भाषा मी चांगल्यापैकी शिकलो, इतकी चांगली शिकलो की मी जेव्हा टेलिफोनवरती स्थानिक लोकांशी बोलत असे तेव्हा त्यांना कधीच कळत नसे की हा माणूस विदेशी आहे. आपल्याला माहिती आहे, इव्हन गुजराती माणूस सुद्धा जेव्हा मराठी बोलतो तेव्हा आपल्याला लगेच कळतं. बऱ्याचदा उत्तर भारतातले किंवा बंगाली माणसं जेव्हा मराठी बोलतात तेव्हा तिकडचा लहेजा त्यांच्या त्या भाषेमध्ये उमटलेला असतो. पण मी भाषा इतकी चांगली शिकलो आणि त्याचं कारण कदाचित मराठी आणि विशेष करून संस्कृत वरती आमच्या शाळेत जो आमच्यावरती भर देण्यात आला, शिकवण्यात आला आम्हाला, त्याच्यामुळे उच्चारांची जी शुद्धता आहे त्यावरती खूप भर पडल्यामुळं संस्कृतचा फायदा मला जपानी शिकताना झाला, नंतर रशियन शिकताना झाला, अरेबिक शिकताना झाला. तर या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या शिकताना आपल्या भाषेचा बेस जो आहे, आणि मी त्या भाषा शिकताना इंग्रजीचा वापर नाही केला, मराठी भाषा बेस ठेवून ते शिकण्याचा प्रयत्न केला. कारण मराठीमध्ये तुम्ही उच्चाराप्रमाणे लिखाण असल्यामुळं कुठल्याही भाषेतले उच्चार मराठीत स्पष्टपणे लिहू शकता, हा फायदा आहे. इंग्रजीत तसं येऊ शकत नाही. इंग्रजी खूप 5च फक्त स्वर असल्यामुळं AEIOU आणि आपल्याकडे 10-12 शब्द हे आहेत, AIOM हा पर्यंत आपण जातो. त्यामुळे हा जो आपला हे जे वैविध्य आहे, उच्चार वैविध्य आपल्या भाषांचं, हे खूप समृद्ध आहे. तर त्याचा फायदा करून मी भाषा शिकलो. त्याच्यानंतर एम्बसीमध्ये काम केलं. राजीव गांधींची त्या काळामध्ये जपानला भेट होती, त्यांच्यासाठी मी जपानी इंग्रजी जपानी अनुवाद केला. त्यांचं त्याच्या फारसे त्याच्यानंतर फार त्यांना दीर्घायुष्य लाभलं, पण त्या भेटीमध्ये त्यांची सगळी स्वभाव वैशिष्ट्ये कळाली आणि त्यांची पर्सनॅलिटी काय, प्रभावी किती व्यक्तिमत्व आहे ते कळालं, त्यांचं सौजन्य काय आहे ते पाहता आलं. तर अशा प्रकारे पहिली पोस्टिंग होती. त्याच्यानंतर मी रशियाला गेलो. रशिया पूर्वी आपल्याला माहिती आहे सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत राष्ट्रसंघ गणलं जायचं. तो सोव्हिएत राष्ट्रसंघ जेव्हा कोसळला आणि कम्युनिझम साम्यवाद जेव्हा कोसळला तेव्हा काय त्या समाजाची परिस्थिती होती ती पाहता आली. म्हणजे विदेश सेवा हे शिकण्यासाठीचं फार मोठं भांडार आहे किंवा साधन आहे. भाषा शिकता येतं, नवीन संस्कृती शिकता येते, त्या लोकांचा लोकव्यवहार शिकता येतो, कशा पद्धतीनं तिथं कृषी केली जाते, कुठली उत्पादन तिथं होतात, हे सगळं पाहायला मिळतं. म्हणजे हे आदरणीय राजीव गांधींपासून ते आतापर्यंतचे जेवढे प्रधानमंत्री असतील किंवा जेवढे राजकीय असतील ते ज्ञानेश्वर मुळे या व्यक्तिमत्वाला म्हणजे डिटेल्स ओळखतात म्हणजे की त्यांचा संपर्क आलेला आहे, आपला त्यांच्याशी संपर्क आलेला आहे, काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर संपर्क आलेला आहे. काही प्रधानमंत्र्यांच्यावर जवळून संबंध आला, काही प्रधानमंत्र्यांशी तितका जवळून संबंध आला नाही. कारण बऱ्याचदा तुम्ही जेव्हा ज्युनियर ऑफिसर असता
तेव्हा आपण त्यांच्या लक्षात राहू अशी काही खात्री देतात, ते आपल्या लक्षात राहतात. येस येस. पण पंतप्रधान मनमोहन सिंग असोत किंवा सध्याचे प्रधानमंत्री असोत, नरसिंहराव काही अंशी असोत, या प्रधानमंत्र्यांशी माझा जवळून त्यांना पाहण्याची संधी मिळाली. काही अंशी वाजपेयींना पाहण्याची संधी मिळाली. कारण या लोकांना विदेशामध्ये जेव्हा आम्ही हे करायचं, त्यांचं स्वागत करत असू, तेव्हा त्यांच्याबरोबर एरवी त्यांना न मिळणारा बराच वेळ त्यांना विदेशात मिळत असतो. येस. आणि ते समजा त्यांच्यावर तुम्ही जर कारमध्ये असाल तर त्या कारमध्ये कुणीच नसतं, त्यावेळेस आपण काही एरवी कुणी प्रश्न जे विचारत नाहीत ते प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो, नक्की नक्की. किंवा आपल्या मनात असणारी कोडी विचारू शकतो आपण. आपल्याला वाटतं की कधी आपला देश अजून चांगला होईल, असे प्रश्न असतात ते आपण त्यांना विचारू शकतो. तर ही संधी सगळी मिळाली. तुमचं काम हे संपूर्ण भारत जाणतोच आहे. आम्हीही चांगल्या प्रकारे तुम्हाला आदर्श म्हणून तुमचा आदर्श आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सतत देत असतो. नकळत तुम्हाला जरी हे माहीत नसलं तरी आज ओघानं चर्चा करताना ज्यावेळेस आम्ही IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांच्या ज्या काही आम्ही उदाहरणं मुलांना देतो त्यावेळेस त्यात तुमचं नाव नक्की असतं साहेब, याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो. नवीन अधिकारी खूप चांगले आलेत बऱ्यापैकी, अनेक अधिकारी खूप चांगलं काम करतात. आता काही जिल्हा परिषदचे CO सुद्धा प्रत्यक्ष शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात. आमच्या ATM गटाला सुद्धा बरेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहकार्य करतात. तर आपण आता मुख्य विषयाकडे येऊयात. तुमच्या अनुभवातून मागील 3-4 महिन्यापासून भारतामध्ये फेब्रुवारीपासून COVID-19 प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. फेब्रुवारी मार्च नंतर शाळांना सुट्ट्या असतात, तो काही विषय नाही, इतका काही आमचा तोटा झाला नाही हे मी शिक्षक म्हणून सांगू शकतो. कारण मार्च एप्रिल मध्ये परीक्षा होतात आणि सुट्ट्या असतात. परंतु आज आता जुलै सुरू झाला आहे तरी शाळा सुरू नाहीयेत. शाळा कधी सुरू होतील हेही सांगता येत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र असं आहे की हे थांबून चालत नाही. कारण शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. आता मुलांचं शिक्षण जरी कितीही प्रशासन म्हणत असलं की शाळा बंद, शिक्षण चालू, की हे चालू, हे सगळ्या मुलांपर्यंत जात नाहीये किंवा पोहोचत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये कोरोना नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये काही आव्हानं असतील किंवा काय करायला पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर मला आपल्याला सगळ्यात पहिलं असं विचारायचं आहे की कोरोना नंतर शाळा स्तरावर कोणती आव्हाने असतील असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावणार आहे. शिक्षकांनाच नव्हे तर प्रशासकांना, राज्यकर्त्यांना आणि शिक्षणाविषयी ज्यांना ज्यांना शिक्षणामध्ये रस आहे अशा विचारवंतांना, किंबहुना कशा प्रकारे इथून पुढचं जग घडणार आहे त्या संदर्भात विचार करणाऱ्या प्रत्येकाला ही बाब विचार करायला लागणार. पण उद्याचं शिक्षण कसं असेल हे पाहण्याआधी थोडक्यात आपण आज शिक्षणाची जी अवस्था झालेली आहे कोरोनामुळे त्याच्यातले काही पैलू सांगणं मला महत्वाचं वाटतं. ऐकू येत आहे ना? हो साहेब, बोला, सांगा. हा जो कोरोनाचा प्रभाव झालेला आहे त्याची जी व्याप्ती आहे ती प्रचंड आहे. जगातल्या 72% विद्यार्थ्यांच्या वरती या टाळेबंदीचा किंवा कुलूपबंदीचा परिणाम झालेला आहे. आणि जवळजवळ 150 कोटी या संख्येत या विद्यार्थ्यांची संख्या आहे. म्हणजे फार कमी विद्यार्थी असे आहेत की जे या कोरोनाच्या प्रभावापासून पूर्णपणे वाचलेले आहेत. त्यांचं शिक्षण सुरू आहे किंवा त्यांना शिक्षण घेता येतं व्यवस्थित किंवा शिक्षणामध्ये बाधा आलेली नाही. पण याच्याशिवाय काही सामाजिक, आर्थिक आयाम, सांस्कृतिक, शैक्षणिक आयाम पुढे येतात. ते असे आहेत की एकतर शिक्षणात व्यत्यय हीच खूच मोठी बाब आहे. मी पाहतोय दिल्लीमध्ये दररोज वृत्तपत्रात पाहतो 10वीच्या शिक्षणाचं काय करायचं, 12वीच्या निकालाचं काय करायचं, पुढच्या परीक्षा कशा घ्यायच्या, UPSCचं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत. आज बच्चू कडूंचं मी विधान ऐकलं की त्यांना कशा पद्धतीने परीक्षा घ्यावी याबाबतचा निर्णय आवडला नाही, असं काहीतरी त्यांचं विधान आजच्या वृत्तपत्रामध्ये आहे. पण मुख्यतः शिक्षणात व्यत्यय येणं हीच एक खूप मोठी बाब आहे असं मला वाटतं. दुसरी बाब आहे की कुपोषणामध्ये खूप मोठा भर पडलेला आहे. मिड डे मील सारख्या योजनांपासून मुलं जे आहेत, विद्यार्थी आहेत, ते वंचित राहिलेले आहेत. शिक्षकांचा मानसिक गोंधळ झालेला आहे. इतकंच नव्हे तर शिक्षकांच्या वरती प्रचंड तणाव आलेला आहे, ताण आलेला आहे. कारण बऱ्याचदा कुठल्या दिशेनं वारं वाहतं हे जर कळालं नाही
तर माणूस गोंधळात पडतो. आज शिक्षकांची अवस्था मी पाहतो, मी माझे अनेक शिक्षक मित्र आहेत, प्राध्यापक मित्र आहेत आणि त्यांच्यावर माझी चर्चा होत असते, तेही फार गोंधळात पडलेले आहेत आणि हा गोंधळ काही फारसा उपयोगी नाहीये आपल्याला. याच्याशिवाय पाल्यांचा प्रचंड गोंधळ उडालेला आहे. कारण Yes. हो. अनिश्चितता जी आहे ती आहे. पाल्य काम करतात, त्यांना काम सोडून आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. घरात असेल तर त्याची एक सोशल कॉस्ट असते आणि इकॉनॉमिक कॉस्ट पण असते. Yes. कारण मुलं जर घरात आहेत म्हटल्यानंतर आई वडिलांना त्यांच्यावरती लक्ष द्यावं लागतं. एरवी शिक्षकांच्याकडून मिळणारं शिक्षण मिळत नाही आणि घरामध्ये लक्ष द्यायला त्यांना भाग पडतात. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नावरती पण परिणाम होण्याची शक्यता असते. हेही लक्षात आलेलं आहे की या दरम्यान विद्यार्थ्यांच्यावरती, मुलांच्यावरती, विशेषतः मुलींच्यावरती, वयात आलेल्या मुलींच्यावरती अत्याचार जे आहेत तेही वाढलेले आहेत. कारण ही एका अर्थाने आयसोलेटेड मुलं राहतात घरामध्ये एकटी वगैरे, तर त्यांच्यावरती हो. हा एक सामाजिक दुष्परिणाम ज्याला म्हणतो तेही आलेला आहे. आरोग्य सुविधांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारे ताण आलेला आहे. त्याचाही परिणाम जो आहे तो शिक्षकांच्या वरती असो, जसं अनेक पोलिसांना कोरोना झालेला आहे, पत्रकारांना झालेला आहे, डॉक्टरांना, नर्सेस, शिक्षकांनाही अनेक ठिकाणी हो, झालेलं आहे. झालेला आहे. आता हे कधी येणार कामावरती आणि कधी ठीक होणार हे सगळं याच्याविषयी आहे. आणि या सगळ्या गोष्टींची एक सामाजिक किंमत आपल्याला द्यावी लागते. आता इथून पुढे जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा शाळा पण तयार नाही आहेत पूर्णपणे. हो, नाही. कारण तुम्ही 1/3 मुलं घेऊ शकता. ज्या पद्धतीने 2 मीटरचं अंतर ठेवून जर तुम्हाला शाळा सुरू करायची असेल तर आजच्या 40 डिग्री किंवा 45 डिग्रीच्या उन्हामध्ये त्या मुलांना तुम्ही बाहेर बसवू शकत नाही. तर ही मोठी प्रचंड समस्या होणार आहे. शाळा सोडणाऱ्यांच्या संख्येमध्ये, गळतीमध्ये प्रचंड वाढ होणार आहे किंवा झालेली आहे ऑलरेडी. हो साहेब. आणि मुलांना लोनलीनेस, एकटेपणा ज्याला आपण म्हणतो त्याला बळी पडावं लागतं. या दरम्यान बालविवाह वाढणे असण्याची शक्यताही झालेली आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे की मग शेवटी मूल्यमापन मुलांचं, विद्यार्थ्यांचं कसं करायचं, ही एक मोठी, आणि किती काळासाठी करायचं, कसं करायचं, हा एक मोठा आहे. तर हे आता या क्षणी असलेली जी आहे अवस्था आहे. आता थोडस आपण बाल कामगारांची सुद्धा संख्या वाढू शकते साहेब. वाढली. अगदी खरं. तर त्याचा परिणाम कसा होणार आहे आणि शिक्षण कशा पद्धतीने पुढे जाणं शक्य आहे याच्याविषयी थोडस सांगणं आवश्यक आहे. आणि नंतर काही असतील प्रश्न वगैरे तर या विषयावरती आपण घेऊ शकतो, काही त्याच्याविषयी दुमत नाहीये. तर आता एकतर मुलांची संख्या जी आहे ती या काळामध्ये घटण्याची शक्यता, कारण समाजातली जी विशेषतः गरीब वर्गातली मुलं आहेत किंवा यांचा हातावरती पोट आहे त्या मुलांना मुळातच प्रॉब्लेम असतो. आता या काळामध्ये त्यांना अजून प्रॉब्लेम, आणि या काळामध्ये त्यांना कुठे ना कुठे काही ना काही जीवितार्जन करण्यासाठी काम करावं लागणार आहे. त्यामुळे ही गळती जी आहे ती आता वाढणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुली, विद्यार्थिनी आपल्या शहराबाहेर, राज्याबाहेर किंवा देशाबाहेर जायला फारशी उत्सुक राहणार नाहीत नजीकच्या काळात. हो, नक्कीच. कारण इतर देशांमध्ये खूपच बिकट परिस्थिती आहे. नाही, बिकट परिस्थिती आहे म्हणण्यापेक्षा एक असा आता प्रेज्युडिस राहणार आहे की तिथं गेलं तर आपलं काय होणार, ऐन वेळेस परत यायला मिळेल की नाही, आणि वंदे भारत सारखी परिस्थिती जरी झाली तरी प्रत्येकाला काही परत आणता येणार नाही. प्रायोरिटी बेसिस वरती ज्यांना आणू शकतो त्यांनाच आपण आणू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे मुलांचे स्पोर्ट्स थांबले, खेळणं थांबलं. म्हणजे मुळात सध्या सेलफोनच्या कल्चरमुळं, स्क्रीन कल्चरमुळं, टीव्ही कल्चरमुळे मुळात मुलं बाहेर जायची थांबली होती. आता तर त्यांचा उरला जो गेम आहे तो त्यांचा गेम झाला मुलांचा. हो. की खेळणं जे आहे ते आपल्याला दिवसेदिवस कठीण होत चाललंय, कमी दिसण्याची शक्यता आहे. शाळांना कदाचित शिफ्ट मध्ये, म्हणजे कारण जागा नाही म्हटलं तर करणार काय, तर पूर्वी एक शिफ्ट असेल तर कदाचित 2 किंवा 3 शिफ्ट सुद्धा करावी लागण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी होऊ असं. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्स म्हणतो आपण, पण बरेच लोक सोशली डिस्टंट होण्याची, म्हणजे या काळामध्ये मुलांच्या मानसिकतेवरती नेमका काय परिणाम होतो याचे अभ्यास करणारी काही यंत्रणा नाहीये. आरोग्य सेतू नावाचं हे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यातून कोण आजारी आहे कोण नाही आहे हे आपल्या आसपास हे कळण्याची शक्यता आहे. कोण रोग प्रवण होण्याची शक्यता आहे हे आपल्याला कळू शकतं. पण
मानसिक जे आहे आजार ओके. याच्यातून येणार आहे त्याची कुणालाच कल्पना नाहीये. पुढची गोष्ट जी आहे, शिक्षण आणि विद्या ग्रहण ह्याच्यातला ताळमेळ जो आहे तो नेमका कसा लावायचा. आपल्याला एरवी सुद्धा असं वाटतं की फक्त औपचारिक शिक्षण देऊन काही मुलांना विद्या देता येत नाही. बरोबर. खरं शिक्षण त्याच्या पलीकडचं असतं. मी तर नेहमी म्हणत असतो की मुलांना निसर्गाच्या समवेत राहणं आवश्यक आहे, खेड्यापाड्यात जाणं आवश्यक आहे, शारीरिक काम करणं आवश्यक आहे, शेतात काम करणं आवश्यक आहे, फॅक्टरीमध्ये काम करणं आवश्यक आहे, मेकॅनिक म्हणून काम केलं पाहिजे सगळ्या मुलांनी. हम्म. तर पण हे आता हे जवळजवळ अशक्य होईल. त्यामुळे खरं शिक्षण जे आहे ते देणं अधिकाधिक कठीण होत जाणार. ती आता तुम्ही सगळेजण शिक्षण आणि टेक्नॉलॉजी याविषयी तर बरंच तुम्ही ऐकलं असणार ऑलरेडी किंवा वाचत हो. असणार. निश्चितच तंत्रज्ञान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आणल्याशिवाय पर्याय राहणार. आता असं जरी असलं तरी आपल्याकडे असाही मोठा विचार प्रवाह आहे की एरवी सुद्धा गरिबी प्रचंड आहे आपल्या देशामध्ये. 30-40% लोक अजूनही दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. त्यांना कसला डिजिटल एम्पॉवरमेंट नावाचा काही प्रकार नाहीये त्यांच्याकडे. तिथपर्यंत कशी जाणार ही यंत्रणा. पण मला असं वाटतं की जसं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की सगळ्यांना 5 महिने राशन, तसं पुढच्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला टॅबलेट एक जे आहे छोटा अगदी कम्प्युटर जो असतो. अगदी रास्त मुद्द्यावर साहेब आलात. मला तुम्हाला या ठिकाणी मी 1 मिनिट थांबवतो. हा. आणि मला असं म्हणायचंय की आता ऑनलाईन शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाबद्दल म्हणजे तुम्ही डिजिटल साधनं वगैरे बोलला विषय निघाला म्हणून बोलतो मी. ऑनलाईन शिक्षणाबद्दल आपलं काय मत आहे हे अगोदर सांगितलं तुम्ही. तर मग आता 90% मुलांकडे जवळजवळ ऑनलाईन साठी शिक्षण घेण्यासाठी साधनं नाहीयेत. म्हणजे कुणाकडे नेट आहे, मोबाईल आहे अँड्रॉइड, तर नेट नाहीये. सरासरी मी सांगितलं तर कुणाकडे मोबाईलच साधनच नाही, अँड्रॉइड साधनच नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळा सुद्धा ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आता सक्षम नाहीयेत आत्ताच्या कंडिशनला. आजही महाराष्ट्रातल्या अंदाजे मला आकडा सांगता येणार नाही, परंतु 20 ते 25% शाळांमध्ये विद्युत पुरवठा नाहीये, खंडित झालेला आहे. विद्युत पुरवठा हा व्यावसायिक दरानं असल्यामुळे संध्याकाळी फक्त दिवसभरात एखादा बल्ब लागतो आमच्या शाळेमध्ये, परंतु तो व्यावसायिक दरानं वीज पुरवठा असल्यामुळे 5-5, 6-6, 10-10 हजार रुपये बिल येऊन शाळेचे विद्युत पुरवठा खंडित झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे प्रशासन, समाज आणि शिक्षक, या शाळा प्रशासनानं काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. मी सांगू का खरं तुम्हाला, जर ठरवलं ना तर प्रशासनाला अशक्य काही नाही. यस. आज ज्या ही अनास्था शिक्षणाची झालेली आहे त्याला प्रशासनच जबाबदार आहे, 100% जबाबदार आहे. म्हणजे मी शिक्षकांना फक्त जबाबदार धरत नाही, शिक्षक काही असतीलच जबाबदार काही अंशी, हो, समाजही जबाबदार आहे. नक्कीच. आपल्याकडे शिक्षणामध्ये अनेक डिस्टॉर्शन्स तयार झालेले आहेत. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे या संकल्पनेलाच पूर्ण तडा गेलेला आहे. ज्या हो. पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी सुद्धा पेट्रोनेज किंवा आश्रय मिळालेला आहे ते पाहता हे कठीण, एरवी सुद्धा कठीण. आणि मी मानतोय की डिजिटल डिवाइड जो आहे किंवा डिजिटल विषमता जी आहे ती आपल्याला छळणार आहे पुढच्या काही काळात. पण सरकारने एखादी गोष्ट ठरवली तर ते सरकार करू शकतं, हेही मी पाहिलेलं आहे. त्यामुळे सरकारने हे संकट जे आहे ते 1 महिन्याने संपणार आहे, 2 महिन्यांनी संपणार आहे असं गृहीत न धरता हे कदाचित वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष चालेल असं गृहीत धरून त्याची सिद्धता केली पाहिजे. आणि त्यामुळं रिसोर्सेस मधला महत्वाचा भाग जो आहे तो प्राथमिकतेनं, प्रायोरिटीने तो या कामासाठी देणं आवश्यक आहे. म्हणजे याला पर्याय नाही. जसं जितकं मनरेगा आवश्यक आहे तितकंच टेक्नॉलॉजीचं जे एम्पॉवरमेंट आहे ग्रामीण भागापर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही अपरिहार्य गोष्ट आहे. आणि ते जर करत नसाल तर त्याचा अर्थ शासन सक्रियपणे या विद्यार्थ्यांना शालेय यंत्रणेपासून किंवा शिक्षण यंत्रणेपासून, शिक्षणापासून वंचित करतंय असं त्याचा अर्थ घेऊ शकतो. आणि मला असं वाटतं समाजाने सुद्धा ह्याची पूर्तता करण्यासाठी स्वयंसेवी संस्था असू देत, जे दानशूर लोक आहेत ते असू देत, समाजातला त्यातल्या त्यात उच्च मध्यमवर्गीय आहे तो असू दे, या सगळ्यांनी या गोष्टीकडे तितकंच महत्व देऊन काम केलं पाहिजे जितकं ते
लोकांना अन्नधान्य देण्यासाठी किंवा त्यांच्या इमिजिएट ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी जितक्या लोक प्रयत्न करतात तितकाच प्रयत्न या क्षेत्र होत नाहीये. सगळ्यांनीच हे ठरवलंय की हा लेस प्रायोरिटी आहे. Yes. होत राहील शिक्षण. एरवी साहेब, सुद्धा तोच अप्रोच असतो, इतर पण आता तो देशांमध्ये विशेषत्वानं दिसतोय. इतर देशांमध्ये आणि भारतामध्ये असा काय तुम्हाला वेगळापणा जाणवतो मग या शिक्षणाबद्दल? आता जे शिक्षण इतर ठिकाणी काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, अनेक देशांमध्ये सुरू झाल्या, जवळजवळ 25 एक देश आहेत जगामध्ये आज, त्या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. याचा अर्थ ते कोरोनावरती पूर्ण नियंत्रण आलेलं आहे असं नव्हे. काही ठिकाणी आलेलं आहे, काही ठिकाणी आलेलं नाहीये, काही ठिकाणी एकदा येऊन गेलेलं आहे, पुन्हा आता कोरोनाचं संक्रमण त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. तर थोडक्यात ही परिस्थिती पूर्ण सुरक्षित नाहीये. पण त्या देशांनी मध्ये न्यूझीलंड असो किंवा स्कॅन्डिनेव्हियनचे देश 3 जे आहेत झिम्बाब्वे वगैरे. ते असोत, या देशांनी याच्यामध्ये पूर्ण रिसोर्सेस टाकलेले आहेत. म्हणजे शाळेमध्ये तुम्ही पाहिले असेल, सगळ्यांनी व्हिडिओ क्लिप्स पाहिलेले असतील की व्हिडिओ कोरियामध्ये किंवा जपानमध्ये किंवा झिम्बाब्वे आहे, व्हिएतनाममध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये म्हणजे अगदी मुलं शाळेत एंट्री करण्याच्या त्या पॉइंट पासून त्यांना ते बेंचवरती जाऊन बसेपर्यंत काय काय प्रोटोकॉल ठेवलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे. हो. आता हे करणं अशक्य आहे असं कदाचित आपल्याला वाटेल, पण ही गोष्ट अन्न वस्त्र निवारा इतकीच आवश्यक आहे असं एकदा समजलं की त्याच्यामध्ये आपोआप आज लोक नाही म्हटलं तरी थोडाफार खर्च का असेना सॅनिटायझर वरती करतायत, स्वच्छतेवरती करतायत, साबणावरती खर्च करतायत. तर हा सुद्धा आवश्यक खर्च मानून तो केला पाहिजे आणि शासन, जनता यांनी हे प्रायोरिटी समजून याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. आणि तेही वेळ न दवडता, जितका कोरोनाचा रुग्ण महत्वाचा आहे, त्याला देणारा उपचार महत्वाचा आहे, तितकाच समाज हा रुग्ण होता कामा नये. संपूर्ण समाज याची काळजी शिक्षणच घेऊ शकतं. आणि त्यामुळे शिक्षणाला बूस्टर डोस दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे प्राधान्यक्रमानं जे शिक्षणाकडे पाहायला पाहिजे ते आजही भारतीय महाराष्ट्रीय प्रशासन शिक्षणाकडे पाहत नाही असा सर्वांचा आरोप आहे या ठिकाणी. वस्तुस्थिती आहे. शिक्षणावरचं बजेट सुद्धा खूप कमी असतं साहेब. त्याच्यामुळे शिक्षण आणि आरोग्य, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये म्हणजे खूप दयनीय अवस्था आहे जिल्हा परिषदच्या शाळांची. मुलींचं शौचालय असेल, पाण्याची सुविधा असेल, विद्युत सुविधा असेल. आणि जर आपण या इतर देशांच्या तुलनेमध्ये जर विचार करत असू तर हे पावलं किंवा हे निर्णय घेणं प्रशासनाला काळाची गरजच आहे. साहेब, यानंतर आपण जर बघितलं की आता तुम्ही बोलता बोलले की गरीब श्रीमंत मुलं आणि इतर वगैरे, तर गरीब श्रीमंत असं काही गट पडण्याची शक्यता आहे का शिक्षणामध्ये सुद्धा? मला वाटतं हा फरक नेहमीच राहिलेला आहे. आणखी कारण जाणवेल का आता म्हणजे हा डिवाइड वाढण्याची शक्यता आहे. कारण एका मुलाच्या पालकांकडे $1,000 म्हणण्यापेक्षा ₹50,000 हा बोला. हा बोला. कॉम्प्युटरवरती खर्च करण्याची त्याच अपार्टमेंटमध्ये किंवा त्याच शेजारी राहणारा जो दुसरा मुलगा आहे त्याच्याकडे ही कॅपॅसिटी नसते. आणि हे होणार आहे, निश्चित होणार आहे. म्हणजे याच्यासाठीच मी म्हटलं की हे प्रायोरिटीनं पाहिल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. डिजिटल आणि काय होणार आहे की शिक्षण काही म्हटलं तरी पूर्ण शाळा सुरू जरी झाल्या तरी बऱ्यापैकी शिक्षण जे आहे ते सेंट्रली कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मधून द्यावं लागेल इथून पुढे. त्याचं महत्व वाढत जाणार आहे. डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे इन्फिरियर एज्युकेशन, म्हणजे गुणवत्ता कमी असलेलं शिक्षण अशी आजपर्यंत आपली सगळ्यांची समजूत होती, ती आता इथून पुढे आपल्याला बदलावी लागेल. आणि डिस्टन्स एज्युकेशन मध्ये चांगलं एज्युकेशन आपल्याला शिक्षण जे आहे ते द्यावं लागेल इथून पुढे. याची काळजी घ्यावी लागेल. तर हा डिवाइड वाढणार आहे याच्यात काही शंका नाही, कारण गरिबी आहे आपल्याकडे, विषमता आहे. महत्वाच्या तुमच्या 2 मुद्द्यांकडे जायचं आहे. भारताचा पासपोर्ट मॅन आणि चांगुलपणाची चळवळ. परंतु तत्पूर्वी मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपण भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, अगोदर 77 पासपोर्ट केंद्र होते, आता इतके झाले, तर त्या आता 450-500 झाले. हो, तर त्याचा काय अनुभव आणि प्रवास म्हणजे प्रवासी भारतीय दिवस या 2 इव्हेंट जे आहेत ना त्या आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. पण पासपोर्ट असं आहे की पासपोर्ट ही हा जो आहे मी त्याला
प्रगतीचं महाद्वार असं मानतो. पासपोर्ट हा एअरपोर्ट असो, लँड पोर्ट असो किंवा सी पोर्ट असो, इथून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी लागणारा हा महत्वाचा दस्तावेज आहे. विदेशात तुम्हाला आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो किंवा कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असो किंवा मंत्रालयानं दिलेलं मंत्रालयाचं कार्ड असो, याला किंमत नसते, फक्त पासपोर्टला किंमत असते. आजच्या या ग्लोबलाइज्ड जगामध्ये पासपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा दस्तावेज आहे, सगळ्यात महत्वाचं हे डॉक्युमेंट आहे. आणि पासपोर्ट असेल तर तुम्ही शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता, एंटरटेनमेंटसाठी जाऊ शकता, टेक्नॉलॉजी आणण्यासाठी जाऊ शकता, प्रशिक्षणासाठी जाऊ शकता, आपल्या आई वडिलांना जग दाखवण्यासाठी जाऊ शकता, आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू शकता. हे म्हणजे एनेबलर ज्याला म्हणतो ना, पासपोर्ट हा एनेबलर आहे. आणि आजच्या काळामध्ये पासपोर्ट ही चैनीची वस्तू म्हणून पाहून चालणार नाही. पासपोर्ट ही जीवनावश्यक वस्तू म्हणून, ही माझी फिलॉसॉफी आहे. पासपोर्ट ही जीवनावश्यक वस्तू म्हणून पासपोर्टकडे पाहणं आवश्यक आहे. माझी अशी इच्छा होती की पासपोर्टची जी प्रणाली आहे ती इतकी सोपी केली जावी आणि पासपोर्टची जी केंद्र आहेत ती इतक्या जवळ असावीत की लोकांना त्याच्याविषयी विश्वास वाटला पाहिजे. मुंबईत जर पासपोर्ट केंद्र असेल आणि यवतमाळहून किंवा तुम्हाला लातूरहून जायचं असेल तर जाता जाता अर्धा जीव आपला निघून जातो. बरोबर आहे साहेब. मग तिथे गेल्यानंतर 3 दिवस राहायचं, पैसे खर्च करायचे, नातेवाईकांचे किंवा हॉटेलमध्ये राहायचं, चक्रा मारायच्या आणि परत तुमचं डॉक्युमेंट एखादं कमी असलं तर परत यवतमाळला किंवा लातूरला जायचं. हे सगळं मी नष्ट करून टाकलं. आणि ह्याच्यामध्ये अर्थातच माझे ज्या मंत्री होते सुषमा स्वराज यांचा मला पूर्ण पाठिंबा मिळाला. आम्ही विचार करत होतो की दरवर्षी आपल्याला किती पासपोर्ट कार्यालय नवीन करता येतील. तर आमच्या लक्षात आलं की पारंपरिक पद्धतीने जर गेलो आपण तर दरवर्षी 4, 5, 6 आपल्याला कार्यालय काढता येतील. पण आम्ही विचार केला, मी त्यांना म्हटलं की हे आपण बदलूया, प्रत्येक जिल्ह्यात होईल अशा पद्धतीने आपण काम करूया. त्या म्हणाले असं कसं शक्य आहे. मी म्हणालो शक्य आहे, आपण काम करायची मला परवानगी द्या आणि मी तुमच्यासमोर प्रस्ताव मांडतो. मग मी संपूर्ण अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की जागा भाड्याने घेणं हे फार गव्हर्नमेंटला कठीण जातं. कारण त्याच्यामध्ये लोकल पॉलिटिशियन येतात, आमची जागा घ्या, जेंडर असले टेंडर रद्द करायला लावतात, असा सगळा प्रकार होतो आणि त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष निघून जातात. आम्ही पोस्ट ऑफिसची जागा भारतभर सगळीकडे मोकळ्या आहेत हे आमच्या लक्षात आलं. त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्या जागा आम्ही घेतल्या सगळ्या. TCS बरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट केलं की कार्यक्षमता जी आहे ती खासगी कार्यक्षमता याची आली पाहिजे आणि मुख्य जी निर्णय क्षमता आहे ती भारत सरकारच्या प्रतिनिधीकडे प्रत्येक ठिकाणी राहते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक भारत सरकारचा प्रतिनिधी असतो. आणि म्हणून 2016ला 77 पासून ते आज आपण 500च्या पुढे कार्यालय उघडलेली आहेत. सुरुवातीला आम्ही प्रत्येक 50 किलोमीटर वरती पासपोर्ट कार्यालय असलं पाहिजे असं ठरवलं होतं आणि आता आपण निर्णय घेतला की प्रत्येक लोकसभा मतदारसंघात झाला पाहिजे. आता फक्त देशातले 25 लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे पासपोर्ट कार्यालय नाहीये. पासपोर्ट म्हणलं की लोक खूप घाबरत, म्हणजे कसं मिळायचं किंवा माहिती नसल्यामुळे लोक त्यापासून दूर होते. परंतु तुमच्यामुळे ते आज माझ्यासारखा सर्वसामान्य शिक्षक अहमदनगरला जाऊन त्या कार्यालयामध्ये जे काही त्यांची फी आहे, चलन आहे, ते भरून मी माझा पासपोर्ट काढू शकतो. त्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांच्या तर्फे धन्यवाद. मी नेहमी विक्रमजी मी नेहमी गमतीने म्हणत असतो की महाराष्ट्रात आपला विठ्ठल जो आहे चराचरामध्ये तो असतो म्हणतो ना आपण. काल आषाढी एकादशी झाली. मागच्या आषाढी एकादशीला मी पंढरपूरमध्ये पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन केलं. आणि मी म्हणत होतो की पंढरीला जर वाटलं, विठ्ठलाला वाटलं आपण परदेशी जावं तर त्याला मुंबईला येण्याची गरज नाही, दिल्लीला येण्याची गरज नाही. पंढरपूरमधूनच त्याला पंढरपूर चंद्रभागेच्या तीरी त्याला आपला पासपोर्ट करून घेता येईल. तसं शिर्डीला पण आपण सुरू केलेलं आहे पासपोर्ट कार्यालय. म्हणजे आता कारण आता साईबाबाची मंदिरं जगभर आहेत. आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि आज बरेच नियम तुमच्या या शिक्षकांना पण माहित नसण्याची शक्यता आहे. आज तुम्ही देशात कुठेही अर्ज करू शकता पासपोर्टसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला मध्यस्थांची गरज नाहीये. पासपोर्ट मध्ये आवश्यक असणारी जन्मतारखेचा दाखला आणि अन्य दाखले जे आहेत ती प्रक्रिया सोपी केलेली आहे. आपण अतिशय सोपी केलेली आहे. म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या आई वडिलांना मुंबईला यावं लागलं 500 किलोमीटर वरती. पण आज त्यांना जर पासपोर्ट रिन्यू करायचा असेल तर माझ्या आईला फक्त 5 किलोमीटर जावं लागतं इचलकरंजीला.
क्या बात तर आहे. ही क्रांती जी आहे, ही क्रांती झाली नसती कदाचित मी नसतो तर. म्हणजे हा माझ्यासाठी फार ही मोठा दूरदृष्टी, याला याला दूर आनंदाची गोष्ट आहे. याला माझ्या आईला दूरदृष्टी फायदा म्हणतात. व्हावा, माझ्या भावा बहिणींना फायदा व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा स्वार्थ आहे आणि असं तुम्ही म्हणू शकता. आणि साहेब नक्कीच तुमचा स्वार्थ जो आहे ना, हा प्रामाणिक स्वार्थ, हा आमच्यासारख्या हजारो लाखो लोकांच्या कामी येतोय साहेब. असे स्वार्थ प्रत्येक अधिकाऱ्याने करावेत. जे माझं मन समाजहिताचे कृतज्ञतेने भरून येतं. असं काय ऐकलं ना की खूप छान वाटतं. जे जे कृतज्ञता वाटते. जे समाजहिताचे स्वार्थ असे अधिकारी करतील, अशा अधिकाऱ्यांनी समाजहिताचे स्वार्थ नक्की करावं. आमच्यासारखे गरीब मायबाप आणि शेतामध्ये कष्ट करणारे जे हात आहेत, ते नक्कीच आयुष्यभर आशीर्वाद देऊन आपलं जीवन हे नक्कीच भरभराटीचं आणि यशाचं करण्यासाठी आशीर्वाद देतील. प्रत्येकाने करावं असं म्हणतो. साहेब, बोलता बोलता तुम्ही खूपच भावुक झालात. मी थोडंसं भावनेतून बाहेर काढतो. आणि तुम्ही एक चांगुलपणाची चळवळ सुरू केली बघा. चांगुलपणाची चळवळ ही संकल्पना अशी आहे की साधारण 10 एक वर्षापूर्वी मी एक लोकसत्तेला लेख लिहिलेला होता. मला आठवत नाही लोकसत्ता की महाराष्ट्र आहे, त्याचं नावच चांगुलपणाची चळवळ. आणि त्याच्यामध्ये हा मी मुद्दा मांडला होता की प्रत्येकाच्या आत एक चांगुलपणा दडलेला असतो. पण आजकाल चांगुलपणा म्हणजे दुर्बलता, चांगुलपणा म्हणजे असणं म्हणजे तुम्ही फार निष्पाप आहात, साधे भोळे आहात, असा अर्थ घेतात. आणि या उलट समाजामध्ये अनेक प्रकारच्या दुष्प्रवृत्ती आज प्रभावी झालेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं आपण पाहतो की समाजामधली विषमता, गरिबी, भ्रष्टाचार आणि अन्य ज्या सगळ्या समस्या आहेत, आरोग्य विषयक असोत किंवा मग त्या शिक्षण विषयक असोत, ह्या सगळ्या समस्या झालेल्या आहेत. आणि आता लोकांना ती सवय झालेली आहे. लोकही म्हणतात हे असंच चालायचं. माझं म्हणणं असं की 70 वर्षानंतर या देशाने इतकी प्रगती केलेली आहे, पण अजून अमुक इतकी प्रगती व्हायची राहिलेली आहे. आपल्याकडे एक सुंदर डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 सत्ता केंद्र त्यांनी मानलेली आहेत. एक विधिमंडळ, संसद, आणि आपली सगळी राज्यातली जी हे आहेत विधान परिषद, विधानसभा. त्याच्याशिवाय न्यायमंडळ आहे, न्यायपालिका आहे, आणि त्याच्याशिवाय कार्यपालिका आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह. तर आपल्याला हे जाणवतं की या तिन्ही मध्ये म्हणजे संविधान जरी परिपूर्ण असलं एका अर्थाने, तर या तिन्ही मध्ये खूप उणिवा आलेल्या आहेत. एक उणीव मी सांगतो प्रत्येक तिन्ही ब्रांच मधली. आपल्या देशामध्ये जे संसदेत लोक बसतात, आजही त्याच्यातले जवळजवळ 40% लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल आहेत. असे जेव्हा प्रतिनिधी असतात, तेव्हा त्या प्रतिनिधींना समाजामध्ये कायद्याचं पालन व्हावं या गोष्टीमध्ये थोडी तरी रुची असेल का? नाही. ते स्वतः पालन करतील का? नाही करणार. मग ही जबाबदारी कुणाची? जनतेने चांगले प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत ना. हा एक आपला विधिपालिकेचा भाग झाला. कार्यकारी मंडळात तर किती अकार्यक्षमता आहे ते तुम्ही सगळे पाहता. त्याच्यामध्ये पोलीस आला, IAS अधिकारी आले, प्रशासक आले, इंजिनियर आले, सगळे जे सरकारी धोरणांचं जे अंमलबजावणी करतात ते सगळे लोक आले. याच्यामध्ये किती अकार्यक्षमता आलेली आहे ते तुम्ही आणि आम्ही पाहिलेलं आहे. एका बाजूला धोरणं चांगली असतात, पण अंमलबजावणी अतिशय खराब असते, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. हे का होतं? त्याचं कारण त्याच्यावरती जनतेचा दबाव नाहीये. अशा प्रकारे होऊ नये अशी काळजी जी आहे ती गाव पातळीवरती घेतली जात नाही, गल्लीतही घेतली जात नाही, दिल्लीतही घेतली जात नाही. तिसरी न्यायपालिका आहे. तिथं लाखो केसेस या ठिकाणी प्रलंबित आहेत. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हटलं जातं. तर जस्टिस जो डिले होतो त्याला काही अर्थ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, 70 वर्षामध्ये आपल्या न्यायालयामध्ये, त्याच्या नियुक्तीमध्ये न्यायालय काहीही सुधारणा झालेली नाही. तर आता ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे समाजामध्ये आपण पाहतो की संविधानात सांगितलेली समता, माणसाचं व्यक्ती स्वातंत्र्य, माणसाला आवश्यक असणारी डिग्निटी किंवा मान सन्मान, प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारी समता, समानता, हे येणं शक्य नाही. हे जर करायचं असेल तर टॉप डाऊन म्हणजे वरून खाली चांगलं नेतृत्व आणि खालून वरती बॉटम्स अप ग्रास रूट ऍक्टिव्हिटी, ह्या दोन्हींचा संगम झाला पाहिजे. तर आज एक नव्या प्रकारची सामाजिक बदलाची सुरुवात होऊ शकते. आणि ती होण्यासाठी
चांगुलपणा जो आहे समाजामधला, ऐकू येते का? हो, येतंय साहेब, येतं हा. ऐकू येतंय. ते करण्यासाठी समाजामधला जो चांगुलपणा आहे त्याची एक लाट बनवली पाहिजे. नकारात्मकतेची लाट, वैफल्याची लाट आपण नेहमी पाहत असतो, पण सकारात्मकतेची जी लाट आहे, रचनात्मक दिशेची जी लाट आहे आणि पॉझिटिव्हिटीची जी लाट आहे, ती आपण आता आणणं आवश्यक आहे. आणि हे आणणं फारसं अवघड नाहीये. हे गाव पातळीवरती शक्य आहे, जिथं आपण काम करतो आहोत त्या व्यवसायात किंवा प्रोफेशन मध्ये शक्य आहे. चांगले शिक्षक, आदर्श शिक्षक निर्माण व्हावेत आणि आदर्श विद्यार्थी निर्माण व्हावेत. प्रत्येक व्यक्तीने एका तरी समाज कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घ्यावं. आसपास असणाऱ्या चांगल्या लोकांना आपण प्रोत्साहन द्यावं. संविधान काय आहे हे आपण एकमेकांना समजावून सांगावं. म्हणजे पूर्वी अनेक सामाजिक चळवळी होत्या, आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आज सर्वसमावेशक चळवळीची आवश्यकता आहे आणि ती सर्वसमावेशक चळवळ जी आहे तिला आपण चांगुलपणाची चळवळ किंवा मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी किंवा अच्छाई का अभियान हे नाव दिलेलं. तर ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून, आणि आपले एटीएमचे कृतिशील शिक्षक जे आहेत त्यांनी सर्वांनी सुद्धा या चळवळ, ही चळवळ त्यांची मानावी, कारण ही कुणाची मक्तेदारी नाहीये. चांगुलपणा हा कुणाचा मक्तेदारी नाहीये. हा पैशाचा खेळ नाहीये, हे राजकारणाचा खेळ नाहीये, हा देश बांधणीचा खेळ आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येकाने सामील होणं आवश्यक आहे. आणि असं जर आपण केलं तर मला असं वाटतं की एक समाजामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकतेची मोठी लाट येईल आणि आता आलेली निगेटिव्हिटी संपेल अशी मला खात्री आहे. साहेब, मला असं आपल्याला बोलायचं आहे की शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तत्पूर्वी आता प्रेक्षकांचे खूप प्रश्न आलेले आहेत. मी प्रेक्षकांच्या प्रश्नाकडे जातो आणि शेवटी तुम्हाला एक करून आपण आजची संवाद संपवणार आहेत. जरूर जरूर. अहमदनगरवरून लक्ष्मीकांत इडलवार विचारतायत, जिल्हा परिषद शाळेबद्दल तुमचे मत काय आहे? आता आज सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था काय मला माहिती नाही, पण अधूनमधून मी इंटरनेटवरती आणि अन्यत्र ह्या क्लिप्स पाहत असतो की काही शाळांनी अप्रतिम काम केलेलं आहे, काही शाळांनी आमूलाग्र बदल आणलेला आहे, काही शाळांचे निकाल फार चांगले आहेत. तर मला असं वाटतं की शाळा हे शिक्षकांच्या वरती अवलंबून असते, तशीच काही अंशी शासन त्याच्यामध्ये किती लक्ष देतं त्याच्यावरती अवलंबून आहे. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि प्रादेशिक भाषांच्या म्हणून शिक्षण झालं पाहिजे असा माझा आग्रह आहे, तो माझा हट्ट आहे. पण असं जरी असलं तरी सध्या मराठी शाळा ज्या वेगात बंद झालेल्या आहेत गेल्या काही वर्षामध्ये, ते मला फार चिंताजनक वाटतं. मातृभाषा म्हणजेच खरं तर आपला मातृदेश असतो, त्यामुळे त्या भाषेतून चांगलं शिक्षण मिळणं हे विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीसाठी आणि स्थानिक संस्कृती, स्थानिक अस्मिता जपण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण भारताला विविधतेतून एकता म्हणतो, ती विविधतेतून एकता टिकायची असेल तर अशा प्रकारच्या शिक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या असू शकतात याच्यावरती माझा विश्वास आहे. पगार मिळत नसला, खाजगी शाळांच्या सुविधा जरी नसल्या तरी या शाळा अतिशय चांगलं काम करू शकतात, हा माझा ठाम विश्वास. दामोदर डहाळे तुमसर भंडाऱ्यावरून विचारतायत, साहेब आपल्या काळातील शिक्षण व आताचे शिक्षण यात नेमके कोणते बदल आपणास जाणवतात? विधायक व नकारात्मक दोन्ही बाबतीत दोन्ही वेळच्या शिक्षणात समन्वय साधता येऊन योग्य सुवर्ण मध्ये काढता येऊ शकतो का? मला वाटतं आमच्या वेळी शिक्षणामध्ये इतकं हे असा दबाव नव्हता, स्पर्धेची भावना नव्हती आणि शिक्षण म्हणजे पैसा कमावण्याचं साधन आहे ही भावना नव्हती. आमच्या शिक्षणाच्या काळामध्ये आम्ही निसर्गाशी समरसही झालेलो होतो. शाळेमध्ये बागकाम करायचो, पाठीमागच्या बाजूला आमच्याकडे खूप मोठं मैदान होतं, तिथे हुतुतू कबड्डी खेळायचो. तर मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा दबाव हे दोन्ही नसल्यामुळं आमच्या जीवनाला एक नैसर्गिक वळण होतं आणि बालपण हे बऱ्यापैकी निरोगी होतं. आज मला जेव्हा मी मागे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की ज्याचं बालपण निरोगी त्याचं संपूर्ण आयुष्य निरोगी राहतं मानसिक दृष्ट्या. आणि हे मला असं वाटतं की आमच्या काळात होतं. आज मला ते तितक्या प्रमाणात दिसत नाही. त्याचा अर्थ विद्यार्थ्यांची प्रगती होत नाही किंवा त्यांची बुद्धिमत्ता चमकत नाही असं नाही आहे.
आज पाहतो इंडियन आयडॉल वगैरे वगैरे मध्ये छोटी छोटी मुलं सुद्धा फार आपलं गुणप्रदर्शन करतात. मला असं वाटतं की शिक्षणातून चांगला माणूस तयार होण्याचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाकडे अनेकदा आज दुर्लक्ष होताना मला दिसतं. शिक्षणातून म्हणजे आमच्या मुलांनी खूप मोठी नोकरी मिळाली पाहिजे, परदेशात गेला पाहिजे, पैसे कमावले पाहिजे, अशा प्रकारचे उद्दिष्ट ठेवून शिक्षण दिलं जाऊ म्हणजे शकत नाही. सगळ्यात शिक्षणाचं शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट असं की या देशाचा सुजाण आणि सुदृढ नागरिक तयार झाला पाहिजे. करणं. साहेब सचिन सचिन लांडगे नाशिकहून विचारतायत, पंख आकाराचा प्रसंग ऐकायला आवडेल पण थोडक्यात, कारण आपला 1 तास 13 मिनिटं वेळ झालेला आहे. कुठला प्रसंग? माती, पंख आणि आकाश मधील. अच्छा. माती, पंख आणि आकाश मधला अनेक प्रसंग आहेत सुंदर सांगण्यासारखे. त्यातला एक सांगतो की एक छोटा चौथीला normal असताना एक मिनिटात सांगा. चौथीला आमच्या काळात केंद्र परीक्षा असायची. केंद्र परीक्षेत आपल्याला काय काय लिहिलं आणि काय लिहिलं नाही हे मला अजिबात आठवत नव्हतं. एक नेहमीप्रमाणे मेच्या सुट्टीमध्ये मी आमच्या घराच्या बाहेर उभा होतो. तेवढ्यात आमचे शिक्षक आले की आम्ही पळून घरात आत गेलो सगळे. आणि मग आमचे वडील बाहेर आले की शिक्षक का आले म्हणून. आणि वडिलांची आणि त्यांची काहीतरी कुजबूज सुरू होती. आणि त्याच्यातून मला काही कळालं नाही. मी फार घाबरलो की आपल्याविषयी काहीतरी शिक्षक तक्रार करतायत म्हणून. आणि मग नंतर मला वडिलांनी सांगितलं की शिक्षक एवढ्यासाठी आले होते की तुला कोल्हापूरला शिक्षणासाठी तिथे टाकायचंय आणि त्याच्यासाठी ते आम्हाला सांगायला आले होते. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की बाकी सगळी जबाबदारी मी स्वतः घेतो. त्यामुळे मी एकदम घाबरून गेलो. पण त्या एका सकारात्मक पावलामुळे माझं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. खूप चांगल्या शिक्षकांचा मला मार्गदर्शन मिळालं, वाचनाची आवड मिळाली, एका नवीन जीवनाचं दर्शन झालं. आणि शिक्षक हे करायचे म्हणजे आई वडिलांनी पुढाकार घेतला नाही, माझ्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन ते काम केलं. तर अशा प्रकारचे शिक्षक त्या काळात होते आणि आजही ते असतील, कारण कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या तुमच्या संस्थेमध्ये असे शिक्षक अनेक असण्याची शक्यता आहे, याची मला खात्री आहे. तर शिक्षकांच्या विषयी मला प्रचंड आदरभाव आहे तो या कारणामुळे की माझ्या आयुष्यामध्ये शिक्षकांचं स्थान आजही दरवर्षी आम्ही सगळ्या शिक्षकांचा सत्कार करतो आणि त्यांना आजारपणामध्ये मदत करतो. शालेय शिक्षण आमचे शिक्षक जेवढे आहेत त्यांना आजारपणामध्ये हॉस्पिटलमध्ये असतील तर आमचे विद्यार्थी जाऊन त्यांची देखभाल करतात. तर हे सगळं आम्हाला ते शाळेने दिलेलं. अगदी. मनीषा विस्पुते जळगाववरून विचारतायत, हा. आपण वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेतला, या सर्वात आपली भारतीय संस्कृती वेगळी कशी? असं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये काही फार चांगल्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याकडे साहित्य, संस्कृती याच्यातून प्रचंड विचारधन जे आहे पूर्वीच्या काळापासून आलेलं आहे. आपली संस्कृती जुनी आहे खूप. विश्वबंधुत्वाची कल्पना जी आहे ती इतक्या ठळकपणे इतरत्र आढळत नाही आपल्याला जशी आपल्याला. पण हेही आहे की आपल्याकडे जाती प्रथा आहे ती इतरत्र अनेक देशांच्या मध्ये उपस्थित नाहीये. पण आफ्रिकेमध्ये आपल्याला वंशभेद दिसला. अमेरिकेमध्ये आजही वंशभेदावरून दंगली होत आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. पण भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठं जर वैशिष्ट्य कुठलं असेल तर विविधतेतून एकता. एको हम बहुश्याम असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. म्हणजे मी जरी एक असलो तरी माझी रूप अनेक आहे. तर विविधतेला आपल्याकडे पूर्वीपासून स्थान आहे, हे आपलं वैशिष्ट्य आहे. अनेक देशांच्या मध्ये एकच धर्म असतो, एकच पुस्तक असतं आणि एकाच प्रकारचा समाज असतो. आपल्या देशामध्ये एकाच देशामध्ये जवळजवळ अनेक प्रकारचे प्रदेश, म्हणजे इतकी सांस्कृतिक विरासत, विविधता जगातल्या कुठल्याही देशाकडे नाही. हे आपलं वैशिष्ट्य. साहेब शरद मचाले बारामती पुण्याहून विचारताय, स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी कोचिंग क्लासची आवश्यकता आहे का? आजकालच्या पालकांची खूप आर्थिक कोंडी होत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक नाही असं मला वाटतं. पण आजच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की कोचिंग शिवाय आपण होऊ शकत नाही. अभ्यास चांगला केला, स्वतःला एक्सपोजर दिलं वेगवेगळ्या पद्धतीनं, स्वयं सूचना जी आहे आपलं अंतर्मन जे सांगतं त्याप्रमाणे जर आपण स्वतःची प्रगती करून घेत गेलो
तर मला वाटत नाही की स्पर्धा केंद्रांची आवश्यकता आहे. आमच्या काळात ही सुविधा जवळजवळ नव्हती. एवढ्यासाठी म्हणतो की आम्हाला शेवटच्या काळामध्ये इंटरव्ह्यू वगैरेसाठी थोडंसं प्रशिक्षण मिळालं SISC मधून. पण ते सोडल्यास जवळजवळ सगळं जे आहे पूर्ण तयारी आधीची जी आहे ती स्वतः करावी लागली. हे खरं आहे. म्हणजे मी आपल्यावरती सर्वांना अवलंबून आहे. विनंती करतो म्हणजे की आपण किती स्वतःची प्रज्ञा वापरून किती तयारी करू शकतो याच्यावरती स्पर्धा परीक्षा जी आहे ती अशा केंद्रांमध्ये जाऊन शिकायची की आपण स्वतः पंख बळकट करायचे याच्यावरती अवलंबून. मी सर्वांना अभ्यास विनंती जर करतो की कृपया 11वी आता 12वी प्रश्न पासून सुरू कुणीही केला तर एकंदरीत फार सोपं होतं असा माझा एक अनुभव आहे स्वतःचा. आता सर्वांना विनंती करतो की प्रश्न कुणीही पाठवू नयेत. हेच खूप प्रश्न झालेले आहेत. साहेबांचा वेळ संपत चाललेला आहे. साहेब, यानंतर बाळासाहेब बोडखे सोलापूरहून विचारतायत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपण कशा प्रकारे निर्णायक सहकार्य करू शकतो? आता ग्रामीण भागातून सतत विद्यार्थी मला संपर्क करत असतात. मी त्यांना अनेकदा मार्गदर्शन करतो आणि त्यांना हेही सांगतो की माझं ज्ञान जे आहे ते कालबाह्य झालेलं आहे. मी 1983 मध्ये परीक्षा दिलेली आहे. पण मी ज्या त्यांना सूचना देतो किंवा त्यांना जे मार्गदर्शन करतो ते सर्वसाधारण व्यक्तिमत्व विकास कसा असावा, पुस्तकं वाचताना आपली नजर जी आहे ती चौफेर कशी असली पाहिजे, प्रवासाचं महत्व किती आहे, भाषाच्या अभ्यासाचं महत्व किती आहे, कम्युनिकेशनचं जे सामर्थ्य आहे त्याचं महत्व किती आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना मी समजावून सांगत असतो. प्रत्यक्षात काय अभ्यास करावा याच्याविषयी मला फारसं मार्गदर्शन करता येत नाही, कारण आज अभ्यासक्रम बदललेला आहे. पण ज्याला म्हणतो ना टिप्स ज्या आहेत, महत्वाच्या टिप्स ज्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहेत आणि ज्याच्यावरती सगळं अवलंबून असतं ते मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे माझं काम मी जे आहे हे एका अर्थाने यज्ञासारखं गेलं 30-35 वर्ष करतो आहे. म्हणजे आता तर खूप लोक यशस्वी होऊन पुढे आलेत. पण ज्या काळात कुणीही फारसं ग्रामीण भागात सांगत नव्हतं या गोष्टीविषयी, त्या काळापासून मी ग्रामीण भागामध्ये स्कूल्स, कॉलेजेस आणि सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था या सगळ्या ठिकाणी जाऊन या विषयावरती बोलत आलेलो आहे. आज फारसा मार्गदर्शनाचा अभाव नाहीये असं मला वाटतं. अभाव असतो, बऱ्याचदा संसाधनांचा अभाव असतो, पैशाचा अभाव असतो. पण मार्गदर्शन हे बहुतेक सगळीकडे उपलब्ध आहेत. पुस्तकं उपलब्ध आहेत, शिक्षक शिकवणारे उपलब्ध आहेत आणि पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा, मुंबईसारख्या ठिकाणी अनेक संस्था आज मार्गदर्शनाचं काम चांगल्या प्रकारे करतात. अनिल भरतीकर यांनी विचारलंय की आज स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नशीब आजमावत आहेत. स्पर्धा खूप वाढली आहे. परिणामी अपयशी मुलांची संख्या सुद्धा वाढत आहे. या मुलांसाठी आपण काय संदेश द्याल? मी तर नेहमी असं सांगत असतो की स्पर्धा परीक्षा हे जीवनातलं अंतिम गोल नसावं आणि ते नाही. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये एकंदरीत पास होणाऱ्यांच्या पेक्षा नापास मी हा शब्द वापरत नाही. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन नोकऱ्यांमध्ये येणाऱ्यांची संख्या जी आहे ती अतिशय नगण्य अशी आहे. आणि बऱ्याचदा 3-3, 4-4, 5-5 वर्ष जेव्हा विद्यार्थी आपला उमेदीचा काळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घालवतात, मला असं वाटतं त्याची अजिबात आवश्यकता नाही. स्वतःचं मूल्यमापन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि स्पर्धा परीक्षेशिवाय जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप मार्ग आहेत. सत्यार्थी असोत किंवा आपले इतर नोबेल पुरस्कार विजेते भारतीय असोत, त्याच्यापैकी कुणीही स्पर्धा परीक्षा दिलेली नव्हती सुभाषचंद्र बोस सोडल्यास. हो. तर सांगण्याचा मुद्दा असा की स्पर्धा परीक्षा टाटा असोत, बिर्ला असोत, अजिम प्रेमजी असोत किंवा आपले नारायण मूर्ती असोत, याच्यापैकी कुणी स्पर्धा परीक्षा दिली नाही हो. बाकीचे सेक्रेटरी कोण होता आणि कॅबिनेट सेक्रेटरी कोण होता आणि फॉरेन सेक्रेटरी कोण होता हे एका वर्षानंतर कुणाच्याच आठवणीत नसते. कुणाला किती लोकांना माहिती आहे की आपल्या देशात महाराष्ट्राचे मुख्य सचिव किती होते आणि काय होते? नाही. मला अनादर व्यक्त करायचं नाहीये, पण मला हे सांगायचंय की स्पर्धा परीक्षा ह्या काही एकमेव आयुष्यातलं गोल होऊ शकत. आयुष्यातलं गोल काय असतं? मला समाज सेवा करायची, मला डॉक्टर होऊन सेवा करायची आहे, मला डिप्लोमॅट होऊन विदेशामध्ये जाऊन भारताची सेवा करायची ही किंवा मला उद्योगपती बनून मला खूप पैसा मिळवायचा हे असू शकतं. आपल्याकडे लोक पैसा मिळवायचा आहे हे उद्देश मोकळेपणानं मान्य नाही करत. सर्व्हिस
सर्व्हिस ही काही पैशासाठी नाहीये, ही सेवेसाठी आहे. अगदी बरोबर. सर्व्हिस म्हणजेच सेवा. अगदी बरोबर. आशा चव्हाण कल्याणहून विचारतायत, आता हा कोरोनाचा काळ हा स्पर्धा परीक्षा तयारी करता संधी म्हणून पाहावा का? यावर आपले काय मत आहे? एका वाक्यात. हा अतिशय सुंदर काळ आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचं हे का होमवर्क आहे आपल्याला आयुष्यामध्ये. जेव्हा आजूबाजूची परिस्थिती बदलते पूर्णपणे, तेव्हा आपण काय केलं पाहिजे हे विचार करण्याची फार मोठी संधी आहे. तुकाराम अडसूळ अहमदनगरहून विचारतायत, जे भूतानला पर्यावरण संमेलनासाठी गेले होते, त्यांना तुम्ही मदत केली होती, तिथल्या दूतावासात तुम्ही फोन केला होता. ते तुकाराम अडसूळ सर विचारतायत, आपल्या देशातील सध्याची शिक्षण पद्धतीबाबत आपणास काय वाटते व त्यात कोणते बदल करावे? आपण बोललेलोच आहे, पण थोडक्यात सांगा. मला असं वाटतं शिक्षणाचा जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आला पाहिजे, माणसाच्या प्रगतीशी संबंध असला पाहिजे, माणसाच्या गरिबीशी संबंध असला पाहिजे आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठीचं महत्वाचं साधन म्हणून शिक्षण पुढे येणं आवश्यक. सुवर्णा बोरगावकर सोलापूरहून विचारतायत, शिक्षकांनी मानसिकता टिकवून राहावी म्हणून काय करावे? शिक्षकांनी इतरांची मानसिकता टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं त्यांनी स्वतः जे आहे ते प्रेरणा म्हणूनच, म्हणजे शिक्षक म्हणजे प्रेरणेचं प्रतीक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं चांगलं वाचन करणं, प्रचंड प्रवास करणं, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधणं, वैयक्तिक पातळीवरती इतर भाषातली पुस्तकं अनुवादित असतील तर ती वाचणं, इतर भाषा शिकणं, हे सगळे आपल्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासाला फार पूरक गोष्टी आहेत असं मला वाटतं. जयसिंग पडवळ विचारतायत, कोरोना काळात सामान्य विद्यार्थ्यांबरोबर वंचित स्थलांतरित लोकांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी काय करावे? आणि त्यालाच दुसरा एक असा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. तो प्रश्न आहे भाऊ गावंडेंचा, माजी शिक्षण सहसंचालक. ते विचारतायत, जी मुले परिगावर आहेत आणि ज्यांना रोजच्या पोट भरण्याचं प्राधान्य आहे, अशी मुले शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुली शाळाबाह्य होण्याची विशेष शक्यता आहे. काहीची लग्ने पण होऊ शकते. यावर काय उपाय करता येईल? नाही, याला सामाजिक जागृती, स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या अनेक संस्था या ठिकाणी, काही संस्था सोडल्यास बाकीच्या सगळ्या ठप्प आहेत. सांस्कृतिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांच्या संघटना, युवा या संघटनांनी या काळामध्ये जागृती करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक असणारी सामग्रीमध्ये पुस्तकं असोत, वह्या असोत किंवा लेखन साहित्य असो, हे सगळं पुरवण्याची आवश्यकता आहे. या गोष्टी काही बाहेरून येणार नाही किंवा सरकार प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाही याची आपल्याला कल्पना आहे. ते आपण म्हणजे उद्धरेद आत्मनात्मानम, स्वतःचा उद्धार स्वतः करावा, हा भगवद्गीतेतला संदेश जो आहे तो आपल्या समाजाने मला वाटतं थोडा उत्स्फूर्तपणे घेतला पाहिजे. सरकारवरती अवलंबित्व कमी करणं फार आवश्यक आहे. नंतर भाऊ गावंडेंनीच एक प्रश्न विचारला होता, ज्याच्यावरती आपली चर्चा झाली होती. तुम्ही त्याच्यावरती आपलं मत या ठिकाणी सांगितलं होतं की भाऊ गावंडे माजी शिक्षण सहसंचालक विचारतायत, एकापेक्षा अधिक अपत्य असतील तर मोबाईल किंवा टॅबलेट इत्यादीवर पालकांना खर्च करणे कठीण दिसते. या संदर्भात शासनानं काय करावं? तर तुम्ही सुचवलंय की टॅबलेट द्यावेत आणि पुढे ते म्हणतायत, तुमचं कार्य अभिनंदनास्पद आहे. अतिशय धन्यवाद, मी कृतज्ञ. रोहिणी लोखंडे पुण्याहून विचारतायत, आदरणीय सुषमा स्वराज यांच्याबरोबर कामाचा अनुभव कसा होता साहेब? एखादा अनुभव छोटासा 1 मिनिटाचा शेअर करता आला तर करा. सुषमा स्वराज ज्या होत्या ना, त्या अतिशय म्हणजे कामाच्या बाबतीत अतिशय टास्क मास्टर, म्हणजे काम करून घेण्यामध्ये वाकबगार होते. पण त्याचबरोबर त्यांना त्यांची जी मानवी बाजू जी होती ती अत्यंत संवेदनशील होती. एकदा मी त्यांना सांगितलं, आमच्या विदेश मंत्रालयाच्या 2 इमारती आहेत. आमच्या इमारतीमध्ये बोलता बोलता मी त्यांना असंच म्हटलं की आमच्या इमारतीमध्ये चांगल्या प्रकारचे बिस्किट्स जे आहेत ते चहा बरोबर मिळत नाही, असं बोलता बोलता सहज सांगितलं. तर आणि मी विसरून पण गेलो त्याच्यानंतर. आणि मी जेव्हा पाहिलं की दुसऱ्या दिवसापासून आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा चांगल्या प्रतीची बिस्किटं यायला सुरू झाली. ही अतिशय छोटी गोष्ट आहे. अधिकाऱ्यांनी गमतीत सांगितलेली गोष्ट सुद्धा जी आहे ती ते अतिशय गंभीरपणे घेत असत. आणि हे सर्वसाधारण त्यांना खाण्यामध्ये अत्यंत रुची होती. मांसाहार त्या करत नसत, पण शाकाहार असो किंवा मांसाहार असो, आपल्याकडे येणारे जे पाहुणे, विशेषतः विदेशी पाहुणे वगैरे, त्यांची कशा प्रकारे काळजी घ्यावी, कुठल्या ऋतूमध्ये कुठलं खाणं द्यावं, आणि आपल्या ऑडियन्समध्ये जे लोक बसलेले आहेत
त्यांचं पार्श्वभूमी काय आहे. म्हणजे जर दक्षिण भारतातला माणूस असेल तर निश्चित डोसा हा एक त्याच्यामध्ये डिश निश्चित असणार. बेंगॉलचा असेल तर रसगुल्ला असणार. तर अशा प्रकारची त्यांची जी एक हे होती ना, अतिशय तपशिलात जाण्याची व्यक्तिमत्व होतं त्यांचं. ते अतिशय प्रेक्षणीय आणि खूप लक्षणीय होतं आणि आम्हाला शिकण्यासारखं खूप. तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारला तेही माळकरी, आमचे भगिनी माळकरी आहे. तिला खूप आनंद झाला असेल मनोमन की त्या शाकाहारी होत्या असं म्हटल्यानंतर. पूर्ण शाकाहारी. साहेब, श्रीनिवास यल्लाराम अहमदनगरहून यांनी एक प्रश्न विचारलाय ज्याच्यावरती तुम्ही बोललेलाच आहात. सोव्हिएत युनियनचे विसर्जन होत असताना आपण तिथे राजदूत म्हणून कार्यरत होतात. तिथल्या राजकारणाचा स्तर या काळात खूप खालावला होता. त्याविषयीच्या काही आठवणी आहेत का? एखादी आठवण असेल तर. मला असं वाटतं आता खूप वेळ झालेला आहे. ठीक, ओके. मी एवढंच सांगेन की माझं एक पुस्तक आहे, रशिया नव्या दिशांचे आमंत्रण. हे मी रशियात असताना रशियाविषयी लिहिलेलं पुस्तक आहे. ते जरूर तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की माणसाच्या जीवनामध्ये साहेब एक प्रश्न घ्यावा लागेल. IPS महेश भागवत साहेब यांनी एक प्रश्न विचारलाय. साहेबही तुम्हाला ऐकतायत. इजिप्तमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 650 कोरोनाग्रस्त मुले सापडली, पुन्हा शाळा बंद पडल्या, याबाबत आपले काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की सध्या ज्या पद्धतीने कोरोनाचा एकंदरीतच विस्फोट होतो आहे, त्यामुळे कोरोना आपल्याला होणार नाही अशी समजूत म्हणजे अयोग्य नियोजन आहे. नियोजन आपण एवढ्यासाठी असं केलं पाहिजे की कोरोना आपल्याला होणार आहे. आम्ही आमच्या घरामध्ये सगळ्यांना होणार आहे कोरोना असं धरून आज बसलेलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे डॉक्टरांच्या काही डॉक्टरांची आम्ही चर्चा करून ठेवलेली आहे. ते आम्ही मार्किंग करून ठेवलेलं आहे. काही मित्रमंडळींना सांगून ठेवलेलं आहे की ऐन वेळेस काही लागलं तर मदत करा. तर हे सगळी तयारी जी आहे ती प्रत्येक पालका आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक व्यक्तीने आता करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं वेळ संपलेला असल्यामुळे आपण कन्क्लुजन करा. फक्त मी आता गजानन उदार, संजय जगताप, श्रावणगिरी, संगीता लंगे, मनीषा विस्पुते, दत्तू कांबळे, संजय जगताप, अंजली संके, रुपाली आठरे, खूप जणांचे प्रश्न आलेले आहेत. साहेब, जाता जाता मी आता या ठिकाणी थांबणार आहे. फक्त आमच्या शिक्षकांना एक संदेश द्या 1 मिनिटामध्ये आणि आपण या ठिकाणी थांबूयात. मला असं वाटतं शिक्षकांनी जो आहे सगळ्यात समाजामध्ये आज सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर समाजामध्ये विसंवाद निर्माण झाले. विसंवाद असला की लोकांच्या मधला, एकमेकांच्या मधला विश्वास जो आहे तो नष्ट होतो. त्यामुळे संवाद कसा प्रस्थापित करता येईल समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे की आज जातीमधली तेढ कमी व्हायच्या ऐवजी वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी ब्राह्मण आणि बहुजन समाज असा एक भेद आपल्याला कळायचा. आज मराठा ओबीसी बरोबर व्यवस्थित निरोगी संवाद करू शकत नाही. एक मराठा ब्राह्मणांच्या बरोबर करू शकत नाही. हिंदू मुस्लिम व्यक्तीबरोबर संवाद व्यवस्थित करू शकत नाही. एक सामान्य माणूस प्रशासकाबरोबर व्यवस्थित संवाद साधू शकत नाही. हे सगळं जे आहे हे संवादाच्या अभावामुळे खूप मोठे प्रश्न आपल्या समाजामध्ये तयार झाले. मुलगी आपले प्रश्न शिक्षकांना किंवा आई वडिलांना सांगत नाहीये. मुलं जी आहेत ती यंत्रावरती किंवा मशीनवरती किंवा आयफोनवरती जास्त लक्ष देतात आणि त्यांना प्रत्यक्ष संवाद करण्याची त्यांची ताकद जी आहे किंवा क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे किंवा इच्छा कमी झालेली आहे. तर संवाद वाढवा. म्हणजे एकच मला जर गोष्ट सांगायची असेल तर समाजामधला संवाद वाढवा, आपसातला संवाद वाढवा. कारण मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटीचा फाउंडेशन जे आहे त्याचा जो पाया आहे तो पाया आहे संवाद. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हेच आमचं ब्रीदवाक्य. अगदी धन्यवाद साहेब. आपण व्यस्ततेमधूनही खूप वेळ दिलात कारण खूप प्रश्न आले होते. रमेश ठाकूरांनी विचारलं होतं की उत्तम कांबळे आणि आमचे मित्र आहेत चांगले महेश भागवत, तेही काही दिवसांपूर्वी या फोरम वरती आले होते. किशोर गोरेंचे पण मी आभार मानतो. त्यांनी त्यांच्या पुढाकाराने आपण पुन्हा एकदा ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या वतीनं या भारताचं पासपोर्ट मॅन यांचं मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि या ठिकाणी आजचा लाईव्ह संवाद या ठिकाणी मी थांबवतो.